जीवनाचा जो उद्देश आहे तो आहे मोक्ष प्राप्ती. पण ही मोक्ष प्राप्ती कधी होईल? तर ज्या वेळेला माणूस त्याच्या सगळ्या दुःखांमधून मुक्त होईल त्यावेळेला मोक्ष प्राप्ती होईल. षडदर्शनामधले 4 दर्शन आपले झालेले आहेत. त्यामध्ये सांख्य दर्शन झालेलं आहे. सांख्य दर्शनाविषयीची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपले जुने सत्संग या चॅनलवरचे बघू शकतात. म्हणजे तुम्हाला सहज लिंक लागेल. तर त्यात कपिल मुनी असं म्हणतात की दुःखामधून जर माणूस मुक्त झाला तर मोक्ष प्राप्ती होऊ शकेल आणि मानव जन्म सफल होईल. तुम्हाला आठवत असेल तर मी त्यात सांगितलं होतं की प्रकृती आणि पुरुष, तो जो पुरुष आहे ज्याला आपण आत्मा म्हणतो, चेतना म्हणतो, मी म्हणतो, तो या प्रकृतीत अडकला की त्या प्रकृतीत अडकल्याने त्याला जे दुःख होतात त्या दुःखातून मुक्त कसं व्हायचं आणि किती प्रकारचे दुःख आहेत? तर 3 प्रकारचे दुःख आहेत असं सांगितलेलं आहे. त्याच्या अगोदर कसं आहे? एक आहे कर्मफल आणि त्याच्यानंतर 3 प्रकारचे दुःख. तर सांख्ययोगानुसार असं आहे की या जीवनामध्ये आपण जे जे काही जेव्हापासून आपल्याला समजतंय तेव्हापासून ते अनुभवतोय ते सगळं 3 दुःखांमध्येच येतं. कर्मफलामध्ये शक्यतो ते येत नाही. म्हणजे मागच्या जन्मीचं जे कर्म आहे त्याचं फळ म्हणजे ते कुठपर्यंत सीमित आहे की कुठल्या आईबाबांच्या पोटी आणि कुठल्या वातावरणात कुठल्या ठिकाणी तुम्ही जन्म घ्यायचा हे सीमित आहे. पण आता जन्म घेतल्याच्या नंतर पुढं जे जे काही होतंय लहान बाळापासून तर म्हाताऱ्यापर्यंत ते याच जन्माचं आहे. ते मागच्या जन्माचं नाहीये. जसं आता आपला सत्संग सुरू झाला की कचऱ्यावाल्याला माहिती आहे की इथं यायचं बरोबर. आता ते काही मागच्या जन्माचं नाही ना, ते या जन्माचं आहे. मग त्याला जर मी दुःख समजलं तर मला तुमच्याशी बोलताना आनंद मिळणार नाही. हा, ते होऊ नये याच्यासाठी मला माहिती होतं की ते येणार आहे, त्यांचा भोंगा लावणार आहे. मी दरवाजे खिडक्या बंद करून बसू शकलो असतो तर मला आवाज कमी आला असता. पण ते आहे काय आवाज किंवा नाहीये काय असं ज्याची अवस्था आहे त्याला कसले दुःख आले हो. म्हणून जे माऊलीसोबत जोडल्या गेलेले, जे ज्ञानयोगासोबत जोडल्या गेलेले आहेत ना, खरं तर सांख्ययोगामधले जे 3 दुःख सांगितलेले आहेत, ज्ञानयोगाचा सदक त्याच्या पलीकडे जाऊन एक आत्मानंदाची अवस्था, प्रत्येक दुःखातून मुक्तीची अवस्था त्याला अनुभवता येते, जो ज्ञानयोगाच्या ज्ञानासोबत, जो या ज्ञानयोग परिवारासोबत जोडले गेलेले. मी ते देखील तुम्हाला सांगणार. तर किती प्रकारचे दुःख आहेत? 3 प्रकारचे दुःख आहेत. कुठले कुठले 3 प्रकार आहेत ते? एक आहे आध्यात्मिक दुःख, दुसरं आहे आधी भौतिक दुःख आणि तिसरं आहे आधी दैविक दुःख. तुम्ही रिपीट करू शकता माझ्यासोबत. तुम्ही जर माझ्यासोबत राहिलात तर मग ते मेसेज टाईप करत किंवा तुम्ही सोबत आहात असं मला दाखवत किंवा माझ्यासोबत रिपीट करत राहिलात ना तर तुम्ही सुद्धा बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून एकाग्र होऊ शकतात आपल्या सत्संगाशी. आणि निश्चित हे कुठे ना कुठेतरी तुम्हाला याचा जीवनामध्ये ज्या वेळेला असे कुठले दुःख येतील तर त्याच्यातून बाहेर येण्यासाठी आजच्या सत्संगाची तुम्हाला मदत होईल. तर काय काय सांगितलं मी तुम्हाला? आध्यात्मिक दुःख, आधिभौतिक दुःख
आणि आधिदैविक दुःख. खरं तर त्याच्या अगोदर आपण हे बघूयात की दुःख नेमकं येतं कशामुळे, दुःख म्हणजे नेमकं काय आहे. सांख्यदर्शनात जे सांगितलेलं आहे तितकंच मी सांगून पूर्ण करणार नाहीये, कारण सांख्यदर्शनापेक्षाही जास्त मला असं वाटतं आपलं ज्ञानयोग दर्शन महत्वाचं आहे. ज्ञानयोगाचा आपल्या परिवारच असा आहे. ज्ञानयोगाशी जे जोडले गेले त्यांना हा अनुभव असेल की तेच प्रसंग, तीच व्यक्ती, त्याच घटना ज्या अगोदर आपल्याला दुःख द्यायच्या, त्रास द्यायचा, आता तेवढा त्रास होत नाही आपल्याला. आणि जरी कदाचित एखाद्या वेळेला असा त्रास होऊ लागला, आपण त्याच्यात गुंतत चाललो की लगेच आपल्याला आपण शिबिरामध्ये अनुभवलेले वेगवेगळे प्रसंग आपल्याला लगेच आठवतात आणि आपण पटकन त्याच्यातून बाहेर येतो. असा अनुभव आहे का तुमच्यापैकी कोणाचा? सांगा मला. की ज्ञानयोग शिबिर केल्याच्या नंतर तिथेच आहोत आपण जे शिबिर करण्याच्या अगोदर होतो, पण चैतन्य वनातून येऊन गेल्याच्या नंतर जीवन मात्र बदलतं, कारण तुम्ही बदललेले असतात. तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला असतो. आणि दृष्टिकोन ज्याचा बदलला, ज्याचा सकारात्मक झाला, ज्याला कळालं की या दुःखांमध्ये काही गुंतायचं नाही आहे, ते क्षण आनंदात भरभरून जगायचे, ते याचाही विचार करत नाही. मला सांगा, मला जर सर्दी झालेलीच नसेल तर मी सर्दीचा कशाला विचार करू? बरोबर आहे की नाही? मला जर पाठीचं दुखणं नसेलच तर मी पाठीच्या दुखण्याचा काय विचार करू? ज्याचा जो विचार करतोय त्याच्यातून बरं होण्याचा, याचा अर्थ त्याला दुखणं आहे. आणि शिबिर केल्याच्या नंतर अशी एक आनंदाची अवस्था येऊन जाते, अरे जे परमात्मा देईल तो प्रसाद आहे, आपण फक्त आपलं आनंदाने कर्म करत राहायचं आणि जे मिळेल त्याला स्वीकारत राहायचं, जे नकोय त्याला बदलत राहायचं. बस कृती करत राहायची आणि चालत राहायचं. हे माहिती सगळ्यांना आहे, पण ती घडण्याकरता जी अंतःप्रेरणा आहे, जी आतली एनर्जी, ऊर्जा आहे, ती आपलं ज्ञानयोग देतो. हा अनुभव तुमच्यापैकी आहे कोणाला? असेल तर मला सांगा हो किंवा नाही. आणि प्रत्येकाने हे अनुभवलेलं आहे. खूप सारे साधक मला भेटतात सुद्धा आणि सांगतात की माऊलीजी, असे काही प्रसंग शिबिर केल्याच्या नंतर या मागच्या 2-4 महिन्यात घडले की ते जर आधी घडले असते तर कदाचित आम्ही चुकीची प्रतिक्रिया दिली असते आणि त्याच्यात आम्ही अडकलो असतो आणि आम्हाला त्याचा त्रास झाला असता. पण तेच प्रसंग शिबिर झाल्याच्या नंतर आमच्या बाबतीत घडले, आमच्या जीवनात घडले, आमच्या कुटुंबात घडले. आणि आता मात्र त्या प्रसंगाचा त्रास होत नाही आम्हाला, उलट आम्हाला हसू येतं की अरे हेच ते प्रसंग आहे ज्याच्यामध्ये आम्ही गुंतून पडायचो आणि आम्हाला त्रास व्हायचा. ज्ञानयोगाची ऊर्जाच अशी आहे की ती ज्ञानयोगाची ऊर्जा आपल्याला या प्रसंगांमध्ये, या घटनांमध्ये गुंतून ठेवत नाही, आपल्याला ती आपोआप त्याच्यातून सहज बाहेर काढते. हे अनुभव आपल्या ज्ञानयोगाच्या सगळ्याच साधकांना, जे नियमितपणे सत्संग अप्लाय करतात, त्या सगळ्या साधकांना आपल्याला हे अनुभवता येतं. तर मी तुम्हाला सांगत होतो की आध्यात्मिक दुःख, आधिभौतिक आणि आधिदैविक दुःख, असे 3 ताप सांगितलेले आहेत. त्याला ताप म्हटलेलं आहे. त्रिविध ताप असं त्याला म्हणतात. त्रिविध ताप म्हणजे जीवनामधले 3 प्रकारचे ताप आहेत. ताप म्हणजे काय? आपण म्हणतो नुसता डोक्याला ताप आहे. तर हा जो डोक्याचा ताप आहे ना, नुसता डोक्याला ताप आहे असं जिथं जिथं वाटतं तिथं आपल्याला दुःख होतं की नाही होत सांगा? तो अंगाचा ताप येणं ते वेगळं, पण डोक्याला ताप आहे नुसता, ही लेकराची किरकिर नुसता डोक्याला ताप आहे, या बाबाचा सत्संग ना नुसता डोक्याला ताप आहे. हा जॉब म्हणजे ना नुसता डोक्याला ताप आहे. तर हे जे काही आहे आपण सांगतो डोक्याला ताप, ताप म्हणजे काय? त्रास, राईट? मग जीवनामध्ये ज्याचा आपल्याला त्रास होतो त्याचं आपल्याला दुःख वाटतं, बरोबर? तर दुःख कशा कशाचं आहे? अपेक्षाभंगाचं दुःख आहे, बरोबर? अपेक्षाभंग आपल्याला होतो.
म्हणजे एखाद्या व्यक्तीकडनं आपण अपेक्षा ठेवली की या व्यक्तीने असं असं वागलं पाहिजे, आणि तिने जर तसं नाही वागलं तर आपल्याला दुःख होईल की नाही होणार? बरोबर. म्हणजे सगळ्यात मोठं दुःख जर जीवनात असेल, हे आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक, हे तर राहीलच, हे तर याच्याविषयी मी सांगणारच आहे. पण दुःख एका गोष्टीचं आहे की आपल्या अपेक्षा त्या व्यक्तीने, त्या घटनेने किंवा जीवनाने पूर्ण केल्याने, त्या आर्थिक अपेक्षा असू द्या, त्या मानसिक असू द्या, त्या रिलेशनमधल्या असू द्या. आणि खरी गोष्ट आता अशी आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीवरती एखाद्या व्यक्तीवरती जास्तच अवलंबून राहिला ना, तर त्याला तर चावी मिळते तुम्हाला कसं दुःखी ठेवायचं. एखाद्या व्यक्तीवरती इतकंही अवलंबून राहायला नाही पाहिजे की ती गेली की बस झालं, सगळं संपलं आपलं. निश्चित प्रेम पाहिजे, सर्वस्व ओतून प्रेम करायला पाहिजे, पण त्याच्यासोबत स्वतःला ओळखणं सुद्धा, प्रेम काय आहे ही अनुभूती घेणं सुद्धा खूप आवश्यक आहे. नाही तर तुटून जातात लोक, आणि लोकांना तर तुमची चावी भेटली की हां, या व्यक्तीला काय पाहिजे, तर आपल्याला या व्यक्तीने अटेन्शन दिलं पाहिजे असं आपल्याला वाटतं. मग ती व्यक्ती तुम्हाला मुद्दामून अटेन्शन देणार नाही, आणि तिने अटेन्शन दिलं नाही तुम्हाला की तुमचं टेन्शन वाढतं. मग ते टेन्शन तुम्ही मेन्शन केलं तुम्ही मेन्शन करता की तुम्हाला अटेन्शन का देत नाही, ती अजून 4 कारणं सांगते. 4 कारणं सांगितल्याच्या नंतर तुम्ही म्हणता की हे कारण नव्हतेच, हे रिझन नव्हतेच. त्यांच्या दृष्टीने ती रिझन आहे, तुमच्या दृष्टीने ती रिझन नाही. तुमचं डोकं अजून फिरतं. म्हणजे काय होतं, डोक्याला ताप. आजकालच्या तरुणांच्या भाषेत काय सांगतो, डोक्याला शॉट लावू नको तू हा जो शॉट लागतो डोक्याला, कशामुळे लागतो? अपेक्षा भंगामुळे लागतो. जे पाहिजे ते पूर्ण नाही झालं की डोक्याला ताप आहे. म्हणजे मी तर, माझा स्वतःचा अनुभव आहे की हे आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक सुद्धा जे आहे ना, जर जीवनाकडनं कुठली अपेक्षाच नसेल आणि आपण कर्म करत गेलं आणि जे मिळेल ते स्वीकारत गेलं ना, तर याची गरजच नाही. हा माझा अनुभव बरं का. तरी पण मी तुम्हाला ते एक्सप्लेन करून सांगणार आहे. डोक्याला शॉट लावून घेऊ नका तर हा जो ताप आहे, त्रिविध ताप म्हणजे काय, तर 3 प्रकारचे दुःख आहेत. तुम्हाला जेवढे दुःख आहेत ते सगळे याच्यामुळेच आहेत. तर पहिला आहे आध्यात्मिक दुःख. आता आध्यात्मिक दुःख म्हणजे काय, त्याच्यात 2 प्रकार आहेत. आध्यात्मिक दुःखामध्ये 2 प्रकार आहे. आपलं जे अध्यात्म आहे ते वेगळं बरं का. आपण बोलतोय दुःखाविषयी. अध्यात्म कळालं तर आध्यात्मिक दुःख होणारच नाही. तर आध्यात्मिक दुःख 2 प्रकारचं आहे. एक आहे शारीरिक दुःख आणि दुसरं आहे मानसिक दुःख. शारीरिक दुःख आणि मानसिक दुःख. आता शारीरिक दुःख आणि मानसिक दुःख हे 2 आध्यात्मिक दुःख आहे. त्याच्यात पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे की शारीरिक दुःख आपल्याला कशामुळे येतं. तर शारीरिक दुःख कशामुळे येतं, या आध्यात्मिक दुःखालाच आपण म्हणतो सेल्फ जनरेटेड सफरिंग. सेल्फ जनरेटेड सफरिंग म्हणजे हे आध्यात्मिक दुःख, ते शारीरिक असो किंवा मानसिक असो, ते तुम्ही निर्माण केलेले आहे. बघा, आजच्या सत्संगाला तुम्ही जर स्वतःच्या जीवनाशी पडताळून बघितलं ना, तर तुम्हाला आयुष्यातल्या खूप प्रश्नांची उत्तरं मिळतील. त्याच्यामुळे हे मला गरजेचं आहे का असं विचार करू नका. जीवनातल्या कुठल्या ना कुठल्या वळणावरती हा आजचा सत्संग तुम्हाला उपयोगी पडणार आहे. तर सेल्फ जनरेटेड सफरिंग म्हणजे आध्यात्मिक दुःख, म्हणजे हे दुसरं कोणी देत नाही तुम्हाला. हे जे दुःख आहे हे दुसरं कोणी देत नाही, हे तुम्ही स्वतःहून निर्माण केलेलं आहे. त्यातलं पहिलं आहे शारीरिक दुःख. तर शारीरिक दुःख म्हणजे काय, आपल्या शरीराला येणारे आजार. त्यातले जवळपास 99% जे आजार आहेत हे तुम्ही निर्माण केलेले आहेत. आता तुम्ही निर्माण केलेले म्हणजे काय, तर याचा अर्थ आहे की
जे भगवान श्रीकृष्णाने आधीच सांगितलेलं आहे की हे सगळे आजार जर तुम्हाला नको असतील, युक्ता आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगः भवति दुःखः. म्हणजे हे आजार निर्माणच का झाले? शारीरिक आजार. मग त्याच्यामध्ये ते ब्लड प्रेशर असो, डायबिटीस असो, थायरॉइड, डोकेदुखी, मायग्रेन, पाठीचे विकार, पोटाचे विकार, अगदी स्त्रियांचा गर्भाशयाचा आजार, मासिक पाळीविषयीच्या तक्रारी, वजन वाढणं किंवा कमी होणं, हे जवळपास सगळे 99% आजार मॅनमेड आहे. हे सगळे सेल्फ जनरेटेड आहे. कसं काय मौलीजी? आम्ही थोडीच म्हटलं की रोगांना निर्माण व्हायला पाहिजे. म्हणणं, कथनी आणि करणी याच्यात फरक असतो, म्हणून ते रोग निर्माण होतात. हे जे शरीर दिलेलं आहे, मला सांगा, हे शरीर कशासाठी दिलेलं आहे? कार्य करण्यासाठी दिलेलं आहे. झोपून राहण्यासाठी दिलेलं आहे? नाही दिलं. आता कुठलीही गोष्ट जर एका ठिकाणी ठेवली तर गंध चढते. खूपच जास्त वापरत राहिली तरी त्याची झीज होते. म्हणून त्याची सर्व्हिसिंग करणं आवश्यक असतं. ती गाडी घ्या, नाही तर कार घ्या, मिक्सर घ्या, नाही तर अजून घरातली एखादी वस्तू घ्या. 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक त्याचा योग्य वापर, दुसरं त्याचं सर्व्हिसिंग करणं, आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती योग्य व्यक्तीच्या हातात असणं. तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आध्यात्मिक दुःखामधलं पहिलं शारीरिक दुःखाविषयी आपण बोलतो. तुमचे जवळपास सगळे जे आजार आहेत ते तीन गोष्टींमधलं संतुलन बिघडल्यानेच येत असतात. एक कफ, वात आणि पित्त. कफ, वात, पित्तातलं संतुलन बिघडलं की सगळे आजार आपल्याला येतात. पण या कफ, वात, पित्तातलं संतुलन साधण्यासाठी काय करायचं? त्यासाठी एकच उपाय आहे, योग्य सकारात्मक सात्विक शाकाहार प्लस योग्य आरोग्य संपन्न जीवनशैली प्लस योग्य सकारात्मक विचार असलेलं मन. या 3 गोष्टींची बेरीज म्हणजे आरोग्य. कळालं? नंबर 1 योग्य सकारात्मक सात्विक शाकाहार. नंबर 2 योग्य आरोग्य संपन्न जीवनशैली, म्हणजे तुमचं रुटीन जे गीतेत सांगितलेलं युक्ता आहार विहार असते, तो विहार याच्याविषयी मी बोलतोय. आणि तिसरं आहे योग्य सकारात्मक विचार करणारं सात्विक मन. या 3 गोष्टींची बेरीज म्हणजे आरोग्य. या 3 गोष्टी जर पहिल्यांदा मी काय सांगितलं, सातत्याने करत राहिले, तुम्ही सातत्याने सात्विक आहार घेतला, शिबिरापुरतं केलं झालं असं नाही, सातत्याने सकारात्मक विचार करत राहिलात, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सातत्याने तुमची जीवनशैली, म्हणजे याच्यात अगदी तुम्ही किती वाजता उठतात, तुम्ही काय खातात, रात्री किती वाजता झोपतात, त्याचा देखील परिणाम तुमच्या शरीरावरती होतो. पर्यायाने आध्यात्मिक दुःख तुम्हाला येतं. समजते मी जे बोलतोय ते? की 99% शारीरिक दुःख जे आहेत ना, हे 99% शारीरिक दुःख तुम्ही निर्माण केलेले. मौली जन्मतःच याचं असं होतं, तर ते जन्मतः जे असं होतं त्याचंही कारण या 3 दुःखातच आहे, लक्षात ठेवा. ते आधी भौतिक दुःख आहे. म्हणजे कसं मी सांगणार आहे तुम्हाला. म्हणून मी सांगितलं की साधा सोपा छोटासा सत्संग आहे, पण अनेक प्रश्नांचे जीवनामधल्या उत्तर देणार आहेत तुम्हाला. ते तुम्ही निर्माण केलेलं आहे. तुम्ही किती वाजता उठता? साधं लवकर उठे आणि लवकर निजे, त्याला आरोग्य प्राप्त होईल असं सांगितलेलं आहे. म्हणजे जगातला 84 लक्ष प्राण्यांमध्ये जर तुम्ही बघितलं तर रात्री 2-2 वाजेपर्यंत, 1-1 वाजेपर्यंत कोणी जागत नाही. कोण असतं रात्रभर जागी? तुम्ही सांगा ना, घुबड सोडून. आपण काही घुबड नाही. आणि सूर्योदय झाल्याच्या नंतर कोण झोपून राहतो वटवागळ सोडून? आपण काही उलटे लटकत नाही वटवागळासारखे दिवसभर एका ठिकाणी. माणसं आहेत ना आपण. परमात्म्याने सर्वश्रेष्ठ कलाकृती निर्माण केली ना. मग पहिला एक बदल तुम्ही करा या शारीरिक दुःखातून बाहेर येण्यासाठी, की 8 वाजेच्या नंतर शक्यतो टीव्ही बघायचा नाही.
ते तुम्हाला सगळ्यात अवघड आहे सध्याला, कारण तिथून तर तुमची सुरुवात होते. 8 वाजेच्या नंतर शक्यतो जेवायचं नाही. 8 वाजेच्या नंतर जो वेळ आहे तो स्वतःला द्यायचा. त्यात थोडंसं तुम्ही चालणं सुरू करू शकता, शतपावली. त्यात एखादं पुस्तकाचं वाचन किंवा गप्पा मारू शकता. तुम्ही आकाश दर्शन करू शकतात, चांदण्यांकडे बघू शकतात. निसर्गाच्या सोबत गच्चीवरती येऊन साधं एकटं बसा, तुम्हाला आनंद मिळेल. हे एवढं जरी केलं ना तर निद्रानाश नावाचा रोग तुमचा निघून जाईल. म्हणजे याचा अर्थ जेवण 8 वाजेच्या अगोदर करा, TV 8 वाजेच्या अगोदर बघा. आमच्या सिरियल माऊली, अरे तुम्हाला एवढंच बघायचं तर दिवसा पुन्हा रिपीट होतात ना त्या, तुम्ही ते बघा. पण 8च्या नंतर शक्यतो खूप गुंतायचं नाही कशामध्ये. आणि 10 वाजेच्या आसपास झोपी गेलं पाहिजे. 9 ते 10 ही सगळ्यात बेस्ट वेळ. ही TV येण्याच्या अगोदर ऑलरेडी तुम्ही आठवा. फार नाही, एक 25 वर्षापूर्वी लोक हे पालन करायचे म्हणून एवढे रोग नव्हते. आणि सकाळी मी असं म्हणत नाही की 3:30ला उठा, 4ला उठा, 4:30ला उठा, पण ॲटलिस्ट 5 ते 5:30च्या दरम्यान जवळपास सर्वांनी उठलंच पाहिजे. ते लहान लेकरं असो नाही तर मोठे असो. आणि कसं असतं, तुम्ही उशिरा झोपता म्हणून उशिरा उठता. आणि उशिरा जर उठलं तर सकाळी सकाळी वातावरणातली जी चैतन्य शक्ती आहे, जी ऊर्जा आहे, जी सकाळी सकाळी सूर्य उगवताना येते, ती घेत नाही तुम्ही. त्यावेळेला तुम्ही झोपलेले असतात पांघरून घेऊन. आणि ती चैतन्य शक्ती सकाळची जर तुम्हाला मिळाली नाही तर मग दिवसभर तुम्हाला आळस येणारच ना. तुम्ही आळशी राहिले, तुम्हाला कामं करावं असं वाटणार नाही. तुम्ही आळशी राहिले तर तुमचा आहार सुद्धा तुम्ही त्या पद्धतीने तामसिकच घेणार आहे. आणि तामसिक आहार घेतला तर पुन्हा शरीर थंड पडून राहील, किंवा राजसिक आहार घेतला तर शरीर फारच प्रतिक्रिया देत राहील आणि त्याच्यातून वेगवेगळे आजार निर्माण होतील. आणि ते आजार निर्माण झाल्याच्या नंतर मग आयुष्यभर तुम्ही गोळ्या घेत राहता. हे आजचा क्लास याच्यासाठी आहे की हा जर समजून घेतला तर तुम्हाला आजार येणारच नाही आणि त्याच्यामुळे पुढचं दुःख होणारच नाही. पण जे सहज मिळतं त्याची किंमत नसते. म्हणजे आजार झाल्याच्या नंतर तुम्ही बघा, असं आहे की नाही, तुम्ही आजारी पडले तर आजारी पडल्याच्या नंतर तुम्ही 1 महिना दवाखान्यात सुट्टी काढताल, त्यावेळेला तुम्हाला सुट्टी मिळेल. तुम्ही 4 लाख रुपये खर्च करताल, त्यावेळेला तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही जमा करतात, कारण ते झाल्याच्या नंतर पर्याय नाही. पण ते आजार होऊच नाही याच्यासाठी मी शिबिर केलेल्या साधकांना सुद्धा सांगतो की येत राहा रे, दर महिन्याला 4 दिवस वेळ काढा, नाही तर 2 महिन्याला वेळ काढा, नाहीच तर 3 महिन्याला वेळ काढा, पण चैतन्य वनातलं निवासी शिबिर, साधना शिबिर सहपरिवार करत राहा. त्यावेळेला तुम्ही सांगता दुकान आहे, त्यावेळेला सांगता जॉब आहे, त्यावेळेला तुम्हाला सुट्टी मिळत नाही. पण एकदा डायबिटीज झाला, BP झाला तर आयुष्यभर हजारो रुपये खर्च करताल, आयुष्यभर तुम्ही दवाखान्यात जाताल, आयुष्यभर 1 महिना ICU मध्ये राहताल, पण तुम्ही हे करणार नाही का बरं? हे होऊ देत नाही ना, म्हणून तुम्हाला महत्व नाही त्याचं. जे सोबत असताना त्यावेळेला त्याचं महत्व नसतं. आईबाप सोबत असताना त्यांच्यामुळे आपलं आहे, आपल्याला एवढं कळत नाही. पण ते गेल्याच्या नंतर जे पोरकेपणा येतो की व्यक्त कुठे व्हावं, मांडीवरती डोकं कोणाच्या ठेवावं, आपल्या खांद्यावरतून हात कोण फिरवेल, हे नंतर कळतं. त्यावेळेला वेळ संपलेली असते. मग चैतन्यवनात हे का सांगतोय मी, तरी ते तुम्हाला का कळत नाही? कारण ते फ्री आहे ना, फुकट आहे ना. ते एकदा शिबिर केलं तर आयुष्यभर तुम्हाला ते फ्री आहे. आणि माऊली कंटिन्यू तुमच्या अवेलेबल. माऊली काही तुमच्या सोबत महाराजासारखं राहत नाही, कधी आयुष्यात राहणारही नाही. पण त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला त्याचं महत्व नसेल. तुम्ही जर नियमितपणे हे सत्संग ऐकत राहिले, मनाने नियमितपणे, अरे फुकट येणार आहो, जगात कुठेही तुम्ही इतर अनेक ठिकाणी जा, अरे ऑनलाईन क्लासेसची सुद्धा तुमची फीस आहे. आपलं रोज सकाळी 5:45 ते 7 वाजेपर्यंत आपले सगळे ज्ञानयोगाचे शिक्षक फुकट घेत असतात. तुम्ही तुमच्या घरी बसून झूम मीटिंगमध्ये जॉईन व्हायचं आणि 1.25 तास ध्यान, वेगवेगळ्या प्रकारचे ध्यान, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणायाम आणि नवीन नवीन काहीतरी ते तुम्हाला देत असतात. त्याच्यातही तुम्ही आळशी राहतात का? हे दुःख विनाकारण येत नाही. आधी हे आध्यात्मिक दुःख, कारण तुम्ही त्याला आळशीपणा करतायत, हे लक्षात घ्या. आध्यात्मिक दुःख 3 कारणांमुळे येत असतं. 3 कारणांमुळे. तुम्ही कुठल्या कॅटेगरीत बघा. आध्यात्मिक दुःखातला पहिला पार्ट जो आहे ना, शारीरिक, ते शारीरिक दुःख 3 गोष्टींमुळे येतं. एक आहे आळस, दुसरा आहे कंटाळा आणि तिसरा आहे प्रमाद. या 3 गोष्टी, याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही.
काय काय? आळस, कंटाळा आणि प्रमाद. याच्या व्यतिरिक्त शारीरिक दुःख येणार नाही तुम्हाला. आळस म्हणजे काय? माहिती आहे सकाळी उठायचं, रात्री अलार्म लावून पण ठेवलेला असतो, पण तरी सुद्धा ज्यावेळेला सकाळी सकाळी ज्यावेळेला अलार्म वाजतो ना, त्यावेळेला मनातच येत नाही जाऊ द्या उद्यापासून करू. पुन्हा कारण तुमच्याकडे खूप आहेत, मन खूप फसवत राहतं तुम्हाला. नाही, रात्री उशिरा झोपलो होतो ना, मग आता नको, आपण उद्यापासून उठू. मग झोपला का उशिरा तू? का त्यावेळेला आठवण केली नाही? का त्यावेळेला तुला टीव्हीतली सिरियल महत्वाची वाटली? हे आज तुम्ही खूप लाईटली घेता, पण एकदा झटका बसला आणि एकदा हे शरीर बिघडलं की पुन्हा ते ठीक होत नाही. परमात्म्याने दिलेलं शरीराला जर रोग असतील तर मी तर म्हणतो की तुम्ही गुन्हेगार आहेत. कारण त्यांनी दिलं हे शरीर तुम्हाला सांभाळायला. कशासाठी हे शरीर? हाणण्यासाठी, खाणं जाणं याच्यासाठी हे शरीर त्या परमात्म्याने दिलंय की या शरीरामध्ये हे शरीर आहे, हे शरीर असेल तरच, हे शरीर असेल तरच तुम्ही या परमात्म्याने निर्माण केलेल्या सृष्टीची अनुभूती घेऊ शकतात. डोळ्यांशिवाय अनुभवू शकता तुम्ही? दिसतील तुम्हाला? नाही, म्हणून डोळे दिले. पण तेच डोळे जर कंटिन्यू तुम्ही मोबाईल किंवा लॅपटॉप मध्ये घातले तर चष्मा लागणार. कान कशासाठी दिले? तर चांगलं सुश्राव्य काहीतरी ऐकण्याकरता. पण तेच दुसऱ्याचं वाईट ऐकलं, दुसऱ्याचं वाईट तोंडाने बोललं, तोंड कशासाठी? इतरांना काहीतरी चांगलं बोलण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी, तर त्याच्यातून वेगवेगळे रोग निर्माण होतात. मग एन्झायटी त्याच्यामुळेच आहे. एन्झायटीचा अर्थ काय? एन्झायटी या शब्दाचा अर्थ आहे की तुम्ही चुकीचं ऐकताय, चुकीचं बोलतायत आणि चुकीचं विचार करताय. बस 3 गोष्टी. आणि पागल लोक एन्झायटीच्या गोळ्या घेतात आयुष्यभर. मला धडधड होते, मला असं होतं, मला तसं होतं. चुकीचं ऐकणं, चुकीचं बोलणं, चुकीचा विचार करणं, याच्या व्यतिरिक्त एन्झायटी म्हणजे नेमकं काय? घाबरणं म्हणजे काय? भीती वाटणं म्हणजे नेमकं काय? ऐकता कशाला चुकीच्या गोष्टी? तुम्ही वाईट कर्म केल्याच्या नंतर जेवढं तुमचं वाईट होतं तितकंच दुसऱ्याविषयी वाईट बोलल्याने वाईट होतं तुमचं. दुसऱ्याचं वाईट व्हावं नुसतं एवढं म्हणा, तुमचं वाईट होतं. वाईट होतं म्हणजे लगेच आता वाईट घडेल असं नाही, पण ही एन्झायटी त्याच आहे. तुम्ही चुकीचं ऐका, चुकीचं इनपुट चुकीचं टाका. सारखे सारखे ते हाणामारीचे दृश्य टीव्हीत बघा, ते भयपट बघत राहा, हॉरर फिल्म्स बघत राहा, नकारात्मक बातम्या रोज ऐकत राहा, एन्झायटी सुरू होईल तुम्हाला. त्याचं साधं उदाहरण म्हणजे हे कोरोनाचं उदाहरण. ज्यांनी खूपच टीव्हीतल्या बातम्या मनावरती घेतल्या त्यांना कोरोनाचं नाव काढलं तरी भीती वाटते, एन्झायटी सुरू झाली. केअर घेणं, केअर करणं वेगळं, पण काय पाहता, काय बोलता आणि काय ऐकता आणि काय विचार करता याच्यातून सगळं तुमचं आहे. मग हे शरीर कशासाठी दिलेले? की हे सुंदर सृष्टीची अनुभूती घेत परमेश्वराला समर्पित होणं, की यांनी एवढं सुंदर सुंदर गोष्टी निर्माण केल्या परमात्म्याने, तुम्ही निर्माण करू शकता का हे सगळं? ही कशी मॅनेजमेंट असेल परमेश्वराची? विचार करा ना. बघा तुम्हाला कंटाळा येतो की नाही? कंटिन्यू जर एकच काम केलं तर तुम्ही म्हणता मला सुट्टी पाहिजे, म्हणता ना. मग या वरुण देवाला, वाऱ्याला जर एखाद्या दिवशी असं वाटलं की एकच दिवस फक्त मी आतापर्यंत सुट्टी घेतली नाही, एक दिवस सुट्टीवरती जातो मी, किंवा चुकीचे जर काम केले तर तुम्ही संप करतात. मग हा माणूस इतके सगळ्यांनी इंडस्ट्री केली, त्याची नीट विल्हेवाट लावत नाही, हे वायू प्रदूषण करतो, मग मी एक आठवडाभर संपावरती जाईल, म्हणू द्या हवेला. असं ना संप ना सुट्टी, तरी सुद्धा अव्याहतपणे कुणासाठी वाहते ही हवा? कुणासाठी वाहते? हा वारा कुणासाठी वाहतोय? आणि म्हणून आपल्या भारतामधले सगळ्याच धर्मांमध्ये जर तुम्ही बघितलं तर कृतज्ञता होती, जाणीव होते, म्हणून नुसतं वाऱ्याने वायू देवता असं म्हणायचे. समजतंय का?
रोज काम करा, रोज काम करा. अरे घरातल्या स्त्रीला सुद्धा कधी कधी असं वाटतं ना, चला एक दिवस हॉटेलमध्ये, एक दिवस तर नाही मला हॉटेलमध्ये. मग सूर्य रोज तुमच्यासाठी उगवतोय. मग एक दिवस तो सूर्याला असं वाटलं पाहिजे ना, आजच्या दिवस झोपून राहू, राहू द्या झोपून, मरून जाईल सगळेजण. मग ही मॅनेजमेंट कशी असेल परमेश्वराची, याचा विचार करा ना. साधं 2 वर्ष पाऊस कुठेच पडू नका देऊ, संपून जाईल पृथ्वी. मग कशी असेल मॅनेजमेंट ही सगळी. अरे फक्त माणूस नाही ना, माणूस तो उचापती करणार आहेच, पण 84 लक्ष जीव आहेत. अरे घरातल्या 4 लोकांचं जर ऐकून घेतलं, तुमचं डोकं परेशान होतं, तुम्ही म्हणता शांत होईल, आता बोलू नको माझ्यासोबत, मला एकटे राहू दे. 84 लक्ष प्राण्यांचं तो कसं ऐकून घेत असेल, कसं चालवत असेल, ही कुठली मॅनेजमेंट असेल, एक शक्ती आहे का नाहीये, तुम्ही सांगा. मग ती जी परमात्म्याची शक्ती आहे, ती जी परमेश्वराची ऊर्जा आहे, ती जी परमात्म्याने निर्माण केलेली ही सुंदर सृष्टी आहे, ती अनुभवण्याकरता तुमचा सन्मान केला त्या परमात्म्याने, तुम्हाला मानव देह दिला आणि हे शरीर दिलं. मग ज्या ज्या वेळेला मानव देह दिला, परमात्म्याने हे शरीर दिलं, ही जाणीव राहत नाही, त्यावेळेला तुम्ही मांसाहार खाताल, त्यावेळेला तुम्ही चुकीचं अन्न खाताल, त्यावेळेला तुम्ही सारखं सारखं हॉटेलमधलंच खाताल, त्यावेळेला तुम्ही एकदम तामसिक आणि राजसिक आहार घेतात. मग सात्विक अन्नाचं महत्व तुम्हाला कळणार नाही, मग सत्संगाचं महत्व तुम्हाला कळणार नाही. मग सत्संग आहे हे माहिती असून सुद्धा तुम्ही टीव्ही बघत बसताल का बरं? कारण तेवढी कदाचित पात्रताच नसेल, तुम्हाला ते दुःखच भोगायचं असेल. समजतंय मी जे बोलतोय ते? मला सत्संग ऐकायचा आहे, माझ्या घरच्यांना सोबत घेऊन ऐकायचं आहे. मला चैतन्यवनात आता 15 डिसेंबर ते 20 डिसेंबरला जे निवासी शिबिर आहे ना, मला तिथे सेवा द्यायला जायचंय, मला तिथे अनुभवायला जायचंय. हे मनात यायला सुद्धा काहीतरी चांगलं कर्म करावं लागतं. नाही तर कधी हा विचार येतोय, माझं शरीर, माझं, तुझं शरीर आहे, तू कमवलेलं आहे, तू गमावलेलं आहे चांगलं शरीर. हे वजन वाढवून ठेवणं, हे संधिवाताचा त्रास, पॅरालिसिस होणं, ब्लड प्रेशर, डायबिटीस, हे डोकेदुखी, हे तुम्ही गमावलं. काय गमावलं? परमात्म्याने जे तुम्हाला सुंदर शरीर दिलं होतं, तुमच्या चुकीच्या वागणुकीमुळे, चुकीच्या आहारामुळे, चुकीच्या जीवनशैलीमुळे तुम्ही ते गमावलं. नॅचरल रोग नाही आहेत कोणाला. समजताय का? मग याच्यातून बाहेर कसं यायचं? येऊ शकता, सहज येऊ शकता. कसं? सकारात्मक आहार करा. मी ज्या 3 गोष्टी सांगितल्या तुम्हाला, त्याच्यातून तुम्ही बाहेर येऊ शकतात आणि अगदी सहजपणे बाहेर येऊ शकतात. तर ज्या ज्या वेळेला मी माझ्या परमात्म्यापासून दूर जातो, बेटा बो आहे का, मला दे बरं. ज्या ज्या वेळेला मी माझ्या परमात्म्यापासून दूर जातो, त्या त्या वेळेला रोग येतात. हे बघा, साधं उदाहरण आहे, पहिले दिलं असेल तर रिपीट करतोय मी. तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या बो मध्ये, प्रत्येक. आता या बो मध्ये बघा, ताण नाहीये. ज्या वेळेला हा बो मी इथून इकडं ओढतो, ताणतो, याच्यात टेन्शन निर्माण झालं की नाही झालं? बोला. निर्माण झालं. आता हे टेन्शन जर मला कमी करायचं असेल तर काय करावं लागेल? मंत्र बोलू मी? का डान्स करू? का ओरडू? काही करण्याची गरज नाही. फक्त हे जे ओढून दूर नेलेलं ना, याला सोडून द्या. ताण कमी झाला. ताण का कमी झाला? ताण आला का बरं? आणि ताण कमी का बरं झाला? याच्यात तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. जीवनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर. ही आहे या बोची मूळ अवस्था. ज्या ज्या वेळेला हा बो मूळ अवस्थेपासून दूर जातो, ताण निर्माण झाले, इथे टेन्शन निर्माण झाली, इथे रोग आहेत, इथे बीपी, इथे टेन्शन आहे, इथं वाईट कर्म आहे, इथं वाल्य आहे जो सगळ्यांना लुटतो. एक कुणीतरी भेटलं, त्याला जाणीव करून देणार आणि त्याला मूळ अवस्थेनं वाल्याचं वाल्मिकी झालं. तुमची मूळ अवस्था काय आहे?
मूळ अवस्था ही आहे की परमात्म्याने तुम्हाला हे शरीर म्हणजे गिफ्ट दिलेलं आहे, सांभाळायला दिलेलं आहे. तुम्ही म्हणजे कोण? हे शरीर नाही, तो पुरुष, तो आत्मा. समजताय का? तुमचा प्रॉब्लेम आहे की तुम्ही या शरीरात इतकं अडकून गेले की तुम्हाला मी म्हणजे शरीर वाटायला लागलं. हा त्याचा प्रॉब्लेम नाही. सत्य कळण्यासाठी तुम्ही नियमित सत्संग करणं गरजेचं आहे. तुम्ही साधं बघा, समजा हा माईक आहे माझा, माझा माईक, माझा माईक, माझा माईक, माझा माईक खरंच मी निर्माण केला? नाही. काय केलं? मी पैसे दिले आणि घेतला. पण जर हा माझा माईक मी रोज वापरत असेल तर मला असं वाटतं हा माझाच आहे, आणि जर दुसरं कोणी हा माईक चोरला तर मला किती दुःख होईल. का दुःख होईल? कारण या माईकमध्ये मी एवढं गुंतून गेलो की असं वाटायला लागलं की हा माईकच मी आहे, माझाच माईक. तुम्ही पैसे दिले होते फक्त, समजलं का? हे तुमचं नव्हतंच कधी, नाहीतरी असं नष्ट होणारच होतं. जसं हा माईक आहे तसं तुमचं शरीर आहे. तुमच्या मागच्या जन्मीचे चांगले काहीतरी कर्म आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हा देह परमात्म्याने गिफ्ट दिला. आता तुमची जबाबदारी आहे की हे 3 दुःख जर तुम्हाला येऊ नये, तर ही जबाबदारी तुमची आहे की मूळ अवस्थेत राहा. समजतंय का? मूळ अवस्था काय? आनंदी असणं. मूळ अवस्था काय? सगळ्यांविषयी चांगला भाव ठेवणं. मूळ अवस्था काय आहे? रोज लवकर उठणं, लवकर झोपणं. मूळ अवस्था काय आहे? मूळ अवस्था आहे की सात्विक शाकाहार करणं. मूळ अवस्था काय आहे? जीवनशैली सकारात्मक ठेवणं. मूळ अवस्था काय? परमेश्वराने जे दिलं ना त्याला प्रसाद म्हणून स्वीकारणं. पण जेव्हा मूळ अवस्थेपासून मी दूर गेलो की संपलं. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, लोक म्हणतात ना माऊली तुम्ही परमेश्वर 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 म्हणतात, मग आम्हाला एक सांगा, परमेश्वर आहे तर चोरी का बरं होते? वाईट कर्म का बरं होत आहेत? एवढे चोरी, दरोडे, खून, बलात्कार का बरं होत आहेत? मग तेव्हा कुठे गेला परमेश्वर? परमेश्वर कुठे जात नाही, परमेश्वर तिथंच आहे. तुम्ही परमेश्वरासोबत आहेत का ते बघा. परमेश्वर तुमच्या हृदयात, इथे तुमच्या विचारात, तुमच्या आत. परमेश्वर म्हणजे काय? एक ऊर्जा आहे, एक जाणीव आहे. परमेश्वर म्हणजे ती आहे तुमच्या आत. तुम्ही काय केलं? तिथून कधीच तिथं राहिले नाही, तिथून गेले दूर. आता इथं बलात्कार, इथं चोरी, इथे दरोडे, इथे टेन्शन. एक व्यक्ती तुम्हाला जर कोणीतरी अशी भेटली की ती तुम्हाला सांगते तू इथे ना, तू फक्त परत तुझ्या हृदयात जा. वाल्याचा वाल्मिकी होतो, दरोडेखोर अंगुलीमालचा अंगुलीमाल संत होतात. अरे आपल्या चैतन्यवनातल्या शिबिरानंतर 50,000 लोकांनी दारू सोडलेली. विचार करा. त्यातल्या ज्यांनी टिकून राहिले 10,000 तो लोक असे असतील की ज्यांनी कायमची सोडली. मग या 10,000 लोकांना मी काय मंत्र दिला? या 10,000 लोकांना मी काय त्यांच्याकडनं लिहून घेतलं का? कुठली गोळी दिली, औषध दिली? काहीच नाही दिले. चैतन्यवनातले 4 दिवसात काय केलं? एक प्रोसेस अशी आहे. या छोटे छोटे सत्संग आपले असे आहेत की ते स्वतःला त्यांच्या मूळ अवस्थेला जाऊन बघतात की अरे खरंच मला गरज आहे. मी दुःख झालो म्हणून दारू पितोय, खोटारडे आम्ही. माझ्या एवढ्या स्वतःला फसवणूक करणारं दुसरं कोणी नाही. फुकटची पाजली म्हणून मी दारू पितोय. मला आनंद झाला म्हणून मी सेलिब्रेट करण्यासाठी दारू पितो. सेलिब्रेशनसाठी दारूची गरज आहे? तुम्ही ज्या वेळेला मूळ अवस्थेत नसतात त्या वेळेला तुम्हाला तणाव येणार, तुमच्या हातून वाईट कर्म होणार, तुम्ही लवकर उठणार नाही. मग मूळ अवस्थेला कसं जायचं? काय केलं तुम्ही मूळ अवस्थेला जाण्यासाठी? काय केलं सांगा ना? रोज प्राणायाम केले, रोज लवकर उठून छान उठताना सुद्धा दर्शन घेतलं त्याच कराग्रे वसते लक्ष्मी म्हणून. हे छोट्या छोट्या प्रोसेस सुद्धा अशाच होत्या. साधी किती सिंपल प्रोसेस आहे बघा. उठताना काय म्हणायचे? डोळ्यावरती, डोळे बंदच आहेत, कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती कर मूले तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम. किती सिंपल गोष्ट आहे की बाकीचं काही बघू नका, अगोदर बघा की सगळं तुमच्यात आहे. बस ती एक गोष्ट सुटली. आता पाहिलं की लगे मोबाईल झालं, बाहेरच्या प्रवासाला सुरुवात झाली. अशी कुठली गोष्ट मला उत्तर द्या तुम्ही की जी तुम्हाला तुमच्या मध्ये नेते. असं काय रोज तुम्ही करता नियमितपणे? असं काय आहे की डोळ्यांनी मध्ये पाहावं, कानांनी तुमचा आवाज ऐकावा, विचारांचे कंटिन्यू जी प्रवाह सुरू आहे त्याच्यात निर्विचार अवस्था यावी? असं रोज काय नियमितपणे करतात मला सांगा. शिबिर तर हजारो केलेले तुम्ही, नॉलेज तर फार आहे, युट्यूबचे तर 1000 सत्संग ऐकलेले तुम्ही.
असं काय आहे मला सांगा की जे तुम्हाला तुमच्या आत नेतं, तुम्हाला तुमच्या मूळ स्वरूपाला नेतं? असं काय आहे? बोला ना. नियमित ध्यान चालू आहे तुमचं, नियमित प्राणायाम सुरू आहेत, नियमित सत्संग ऐकणं सुरू आहे, मी ज्ञानयोगाचा साधक ही जाणीव आहे, चैतन्यवनात येऊन आपल्या ज्ञानयोगाच्या तिथे येऊन नियमित शिबिर करणं सुरू आहे. ज्यावेळेला हे नियमितपणा येईल, नीट आहे का, साधनेत नियमितपणा आला की नियती आपोआप बदलते. नियती आपोआप बदलते जर साधनेत जीवनात नियमितपणा आला तर. का बरं? कारण हाच तुमचा नियमितपणा तुम्हाला तुमच्या मूळ अवस्थेला नेतो. मग जर मूळ अवस्थेला नेलं तर जेवताना मी विचार करेल की काय जेवायचं, आणि हे सगळं आपल्या ज्ञानयोगात झालेलं आहे. मी झोपताना विचार करेल मी किती वाजता झोपायचं, किती वाजता उठायचं. मी एकमेकांच्या सोबत, माझ्या घरातले जे लोक आहेत त्यांच्यासोबत कसं राहायचं, जे माझ्यावरती प्रेम करणारे लोक आहेत, जे मला सर्वस्व मानतात, मी त्यांना मला हवं त्यावेळेला त्यांच्यानुसार माझ्यानुसार वागणार की त्याला देण्यासाठी त्यांच्यासोबत राहणार, की माझ्यापेक्षा त्याला काय पाहिजे हे मी बघणार. हे सांगण्याची गरज पडत नाही, कारण या गोष्टी शिकवून कोणी शिकू शकत नाही, कारण या गोष्टी तुमच्या आत आहे. ज्यावेळेला तुमच्या आत येतात तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज नाही. समजतंय? म्हणून तर हिंदीमध्ये खुदा म्हणतात परमेश्वराला. खुदा म्हणजे काय? खुद में जो है वो खुदा. कब मिलेगा? खुद में खोदने से खुदा मिलेगा. खुदा आणि खुद हे दोन जवळचे म्हणजे शब्द आहेत. आपण म्हणतो ना मराठीत सुद्धा, खुद तुलाच जाणवेल. ते खुद, खुद तुलाच जाणवेल. खुद म्हणजे काय? आपसुक, सहज, आपोआप तुलाच जाणवेल. कधी जाणवेल? जे तुझ्या आतमध्ये ते कधी जाणवेल रे बाबा? बाहेर गेल्यावर. माझा मोबाईल घरात आहे, मी बाहेर शोधतोय. का बरं बाहेर शोधतोय? नाही, आतमध्ये अंधार आहे, मी बाहेर शोधतोय. लोक पागल म्हणतील ना मला. मग आनंद इथे, तणाव इथून आलेला आहे, रोग इथून आलेले आहे, टेन्शन इथून आलेले आहे, दुःख इथून आलेले आहे, प्रॉब्लेम इथून आलेले आहेत. उपाय काय करताय तुम्ही? बाहेर. दवाखाने. उपाय काय करतात? बाहेर. दोष कोणाला देतात? दुसऱ्याला. म्हणजे ज्या वेळेला तुमचा प्रवासाची दिशा बदलेल, बाहेरचा प्रवास आतमध्ये करतात, आपोआपच आध्यात्मिक दुःखातलं पहिलं दुःख कुठलंही शारीरिक दुःख कमी होईल. मी जे बोलतोय ते समजतंय? त्याच्यानंतर आध्यात्मिक दुःखातलं दुसरं दुःख आहे मानसिक दुःख. त्याच्यापूर्वी मी तुम्हाला काय सांगितलं होतं? कंटाळा, त्यानंतर आळस आणि प्रमाद, या 3 गोष्टी क्लिअर करतो मग पुढे जातो. ते राहिलं होतं आपलं. तर आळस म्हणजे काय माहिती आहे, पण जाऊ द्या, कशाला उठायचं, जाऊ द्या, जाऊ द्या. आळस म्हणजे सगळं कळतं, पण आळसच अंगात भरलाय. मग आळस अंगात भरण्याला, आळसाला दूर करण्याचा सगळ्यात सोपा उपाय, अशा कुठल्या तरी लोकांसोबत जॉईन व्हा जे क्रिएटिव्ह आहेत. जे क्रिएटिव्ह आहेत. साधं रोज सकाळी आपलं जे झूम मीटिंग करतायत, आपले सगळे प्राणायाम घेत आहेत, सूर्यभान गुरुजी, पंढरी गुरुजी, पुष्पाताई, त्यांच्यासोबत जॉईन व्हा ना तुम्ही. पण हे कधी होईल? कंटाळा. दुसरी गोष्ट काय? कंटाळा. सगळं माहिती आहे, आळस पण नाही, पण कंटाळा, जाऊ द्या नंतर करू, जाऊ द्या, चलता आहे. कुठलीही गोष्ट असेल, जान दे यार, चलता है यार, अरे ठीक आहे यार, चलता है. हे चलता है असे म्हणणारे जे लोक आहेत ना, यांच्या आयुष्यात ते कधीच यशस्वी होत नाही. चलता है असं जे म्हणतात ना, असे लोक कधीच आनंदी राहू शकत नाही. त्यांचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राहू शकत नाही. का बरं? चलता है यार, ठीक है, एक बार दारू पिए तो क्या, चलता है. एक बार प्राणायाम नहीं किए तो क्या होतं, चलता है. चलता है यार. अरे इतकं कुठं आपल्यामध्ये असतं, आपल्याला जेवढं पटलं ना तेवढं करावं, असे असतात काही लोक. आणि तिसरी गोष्ट, त्यांना कंटाळा नाही, त्यांना आळस पण नाही. प्रमाद म्हणजे काय? प्रमादाचा अर्थ आहे जाणून बुजून केलेली चूक. त्यांना सगळं माहिती आहे की हे घेतल्याने मला वाईट परिणाम होणार आहे, झोपून राहिल्याने माझं असं असं होणार आहे, तरी सुद्धा नाही, आम्हाला नाही करायचं.
आम्ही आमच्या मर्जीचे मालक नाही करणार आम्ही. अरे वा, अरे वा. प्रमाद म्हणजे जाणून बुजून केलेली चूक. आणि कंटाळा, प्रमाद आणि आळस या 3 गोष्टी आल्या की शारीरिक रोग आले. अध्यात्मातलं पहिलं दुःख काय? शारीरिक रोग. आणि रोग जो असेल, ज्याला रोग आहे त्याला मन हास. डायबिटीस चेक करून आलं, 300 शुगर, हे हास ना, आपण फोटो काढू, हास, ई कर ई, अरे वा शुगर किती छान आहे, ई, होईल त्याला आनंद. हे झालं आध्यात्मिक दुःखातलं पहिलं. कळालं? कळालं त्याला 90% ब्लॉकेज आहेत, ब्लॉकेज. अँजिओप्लास्टी सांगितलेली आणि त्याला माहिती फोटो काढू आपण, चला हशा, फोटो काढू छान छान. असू शकेल ते. आणि प्रॉब्लेम असा आहे, ब्लॉकेजेस तुमच्या जीवनशैलीमुळे आणले आणि तुम्ही दोष देतायत दुसऱ्याला. आणि म्हणून अजून सुद्धा तुम्ही जीवनशैली बदलायला तयार नाही ना, आहार बदलायला तयार आहे. अरे ते किडनी स्टोन आहे का तुमच्या पॅनक्रियाज मधले स्टोन आहेत? जे तुमचे शारीरिक रोग आहेत ना, 3च गोष्टी, कंटाळा, आळस, प्रमाद. बाहेर काढणार कोण आहे? मी ते सांगितलेलं. सकारात्मक, योग्य सकारात्मक सात्विक शाकाहार, योग्य आरोग्य संपन्न जीवनशैली, आणि तिसरी महत्वाची गोष्ट योग्य सकारात्मक विचार असलेलं मन. दुसरा उपाय नाही येतात. गुडघा दुखते, संधिवात झालेले, वाकू शकत नाही, त्याला हाय चलो स्माइल प्लीज, फोटो, हसू शकतं. कळतंय का मी कशासाठी सांगतोय? हे सांगतोय की असे रोग आल्याच्या नंतर तुम्हाला दुःख होतं. दुःख हे झाले शारीरिक दुःख. ते कशातलं आहे? आध्यात्मिक दुःखामधलं. पण आध्यात्मिक दुःखाचा अर्थच काय आहे? सेल्फ जनरेटेड सफरिंग. तुम्ही निर्माण केलेलं. आध्यात्मिक दुःखातलं दुसरं दुःख आहे ते म्हणजे मानसिक दुःख. आता हे मानसिक दुःख सुद्धा लक्षपूर्वक आहे का? हे खूप लोकांना असतं. आणि या मानसिक दुःखातून पुन्हा आपण शारीरिक दुःखाकडे वळतो. हे दोन्ही इंटरलिंक आहे, हे दोन्ही एकमेकांना पूरक आहेत. शारीरिक दुःख झालं की मन दुखायला लागतं, आणि मानसिक दुःख असेल तर शारीरिक दुःख पाहिजे. म्हणजे शरीर आणि मन दोन्ही दुःख नको असेल, आध्यात्मिक दुःख जर नको असेल तर अध्यात्मात जा, हे सांगायचंय सांख्य योगामध्ये. आध्यात्मिक दुःख नको असेल तर अध्यात्म हाच एक पर्याय. आणि अध्यात्म म्हणजे राम 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 करत बसा, हिमालयात जाऊन संसार सोडे मी म्हणत नाही. अध्यात्म म्हणजे काय? आनंदात जगा. अध्यात्म म्हणजे सर्वांचा सन्मान करा. अध्यात्म म्हणजे जीवनशैली योग्य ठेवा. अध्यात्म म्हणजे शाकाहारी बना. अध्यात्म म्हणजे संयमित जीवन जगा. आणि प्रत्येक धर्मात हे सांगितलेलं आहे. प्रत्येक धर्मात सांगितलेलं आहे, हेच सांगितलेलं. याच्यापेक्षा वेगळं नाही सांगितलं. तुम्ही जर येशूंनी काय सांगितलं विचार केलं तर येशूंनी काय सांगितलेलं? लव इज गॉड. अरे मग ज्याच्यात प्रेम आहे प्रत्येकाविषयी, तो कसं दुसऱ्यांना मारू शकेल? येशू ख्रिस्त बाजारात उभे होते, आणि बाजारात उभे असताना येशू ख्रिस्तांनी एकाला सांगितलं की परमेश्वरापर्यंत कोण पोहोचू शकतो? येशू ख्रिस्तांनी काय केलं? त्या बाजारात एक लहान बाळ होतं, त्या बाळाला खांद्यावरती घेतलं आणि काय सांगितलं? जो या लहान बाळासारखा आहे तो प्रत्येक जण परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतो. येशू ख्रिस्तांनी काय सांगितलं लक्षात घ्या. लहान बाळ पोहोचतात असं नाही, जो मोठं होऊन सुद्धा त्याच्यातलं निरागस बाळपण जपतो, जो लहान बाळासारखा जगतो, ती प्रत्येक निरागस ज्ञानी व्यक्ती परमेश्वरापर्यंत पोहोचू शकते. तेच जर तुम्ही गौतम बुद्धांनी विचार जर बघितलं तर गौतम बुद्धांनी सुद्धा काय सांगितलं? अहिंसा. बघा तुम्ही. महावीरांनी काय सांगितलं? अहिंसा. तुम्ही बघा, प्रत्येकाने हेच सांगितलं. सम्यक आहार, सम्यक विचार, सम्यक कृती, संयमित जीवन, हेच गौतम बुद्धांना सांगायचं होतं. हेच महावीरांना सांगायचं होतं. मग ज्यांना ज्यांना मी मानतो, मी नुसतंच मानतो. मानणं म्हणजे काय? मी मानतो त्यांना म्हणजे काय? त्यांनी सांगितलेल्या मार्गावरती मार्गक्रमण करत राहणं म्हणजे मानणं आहे. नुसता फोटो ठेवून नाही होत, नुसती मूर्ती ठेवून होत नाही, नुसता नमस्कार करून होत नाही. त्यांनी काय होणार आहे? मी एवढा नमस्कार केला ना, आशीर्वाद दिला नाही. आशीर्वाद केव्हा देतील ते? त्यांनी तुला मार्ग दाखवलेला आहे. चल, या सत्संगातून तरी तुम्ही चेंज व्हायचा विचार करत आहात का? सांगा मला. जे बोलत नाहीत उत्तर द्या जरा मला. या सत्संगातून तरी विचार करताय का? हे दुसऱ्यासाठी नाही, लक्षात घ्या. हे आई बापासाठी, बायकोसाठी, नवऱ्यासाठी नाही. तुम्ही हे ठरवलं का की तुम्हाला आता सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय काय बदल करायचा आहे जीवनशैलीत, आहारात? हे तरी ठरवतायत का हो तुम्ही?
तुम्हाला विचारतोय मी सर्वांना. नसेल ठरवलं तर आत्ता ठरवा. दुसरे मानसिक दुःख. आता मानसिक दुःख कशामुळे येतं? अज्ञानामुळे येतं. एकच पॉइंट आहे. मानसिक दुःख कशामुळे येतं? अज्ञान. पण अज्ञान म्हणजे तुम्ही तर फार ज्ञानी लोक आहेत, तुम्ही ज्ञानी आहेत, पण ज्याला तुम्ही ज्ञान समजताय त्याच्यात दोन प्रकार आहेत. आता हे मी शिबिरात अनुभवलेलं आहे. एक आहे अनुभवातून आलेलं ज्ञान आणि दुसरं आहे पुस्तकातून मिळवलेलं ज्ञान. माझं शब्द लक्षात घ्या. काय सांगितलं मी? अनुभवातून आलेलं ज्ञान आणि पुस्तकातून मिळवलेलं ज्ञान याच्यात फार मोठा फरक आहे. अनुभवातून आपोआप प्रगट झालेलं आतून आलेलं ज्ञान ते मौनाकडे नेतं आणि पुस्तकातून बाहेरून आतमध्ये टाकलेलं ज्ञान म्हणजे इन्फॉर्मेशन ही शब्दांकडे नेते. याच्यातला फरक समजून घ्या. खूप खूप सुंदर पॉइंट आहे हा, की तुम्ही काहीतरी अनुभवलं. ज्या ज्या वेळेला तुम्ही तुमच्या जीवनात काहीतरी छान अनुभवता, ते अनुभवल्याच्या नंतर आपोआप दोनच गोष्टी होतात. एक, वा, डोळे बंद होतात आणि मन शांत होतं आणि आनंदाश्रू यायला लागतात. मौन. आता काही बोलावं असं वाटत नाही. ही जी फिलिंग आहे ना, हा जो आनंद मला मिळाला ना, बस मला तो फक्त अनुभवायचा आहे, मला जाऊ द्यायचा नाही. बरोबर आहे. परमेश्वराला नमस्कार करताना मौन होतो आपोआप. आवडत्या व्यक्तीला मिठीत घेतल्यावर आपोआप मौन होतो. चैतन्यवनात कितीतरी असे अनुभव तुम्ही घेतलेले की आपोआप लोक रडतात. अगदी कधीच न रडलेले लोक ढसाढसा रडतात, तिथे नाचतात, हसतात. का बरं? काही दुःख झालं म्हणून? अश्रू सुद्धा, दुःखाश्रू सुद्धा आहे आणि आनंदाश्रू सुद्धा आहे. चैतन्यवनात आत्मिक अनुभूतीचे आनंदाश्रू येतात. याची देही याची डोळा परमात्मा पाहतो. आठवा ती अनुभूती, ती आई पण आठवा. तो वनात आल्याच्या नंतर पहिला स्वतःमधला प्रवास आठवा, परमेश्वराशी बोलणं. आपोआप लोकांच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. का बरं? मी त्यांना काही सांगत नाही, पण ते ज्या वेळेला स्वतःमध्ये जातात आपोआपच आतून त्यांना जे ज्ञान मिळतं ना, ते खरं ना ज्ञान. म्हणजे पहिलं काय आहे? अनुभव घेऊन आतून आलेलं ज्ञान. ते कशाकडे नेतं? मौनाकडे नेतं आणि मौनातून योग्य कृतीकडे नेतं. मौनातून योग्य कृतीकडे नेतं. पण पुस्तकातून घेतलेली माहिती ही तुम्हाला वाचा शब्दांकडे नेते आणि शब्दांकडे नेऊन ती फक्त दुसऱ्याला सल्ले द्यायला लावते. बघा ना तुम्ही, नुसतंच ज्ञान आहे. कुठलं? पुस्तकी ज्ञान. बदल मात्र काहीच नाही. असे अनेक लोक जे दुसऱ्याला सल्ले देत राहतात, त्यांचं वैयक्तिक जीवन जर बघितलं ना, दिव्याखाली अंधार असतो. कारण ते ज्ञान त्यांनी पुस्तकातून घेतलेलं आहे. समजतंय का? ते पुस्तकातून घेतलेलं ज्ञान आहे. शांतता, ध्यान, प्राणायाम हे सगळं पुस्तकातून घेतलेले, त्यांनी कधी केलेलं नाही. सगळे ग्रंथ त्यांना पाठ आहेत बरं का, सगळे. म्हणजे त्यांना ज्ञानेश्वरी पाठ आहे, त्यांना तुकारामांची गाथा माहिती आहे. तुम्ही जर बघितलं तर त्यांना गीतेचे श्लोक पाठ आहेत, तोंड पाठ आहेत. पण त्यांच्या जीवनात मात्र तसं परिवर्तन दिसत नाही. का? कारण ते पुस्तकातून ज्ञान घेतलं ना. अनुभव कुठे? म्हणून पहिल्यांदाच काय सांगितलेले? एक तरी ओवी अनुभवावी. काही लोक असतात बघा, त्यांना काही माहिती नसतं, पण त्यांचा आनंदच एवढा असतो ना की त्यांच्यासोबत राहावं असं वाटतं. ते ना गीतेचे श्लोक बोलतात, ना ते मोठे मोठे काहीतरी मोठे वाक्य सांगतात. आणि हे खरे महापुरुष आहे. गौतम बुद्धांनी मला सांगा,
भगवान, ज्यांना आपण भगवान ही उपाधी दिलेली आहे, भगवान गौतम बुद्धांनी, तुम्हीच मला सांगा, त्या काळातल्या जी भाषा होती त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी संस्कृत श्लोक बोलून लोकांना सल्ले दिले का? सल्ले दिले? उलट गौतम बुद्धांचं एकच होतं, कुठलीही शंका घेऊन आला, 1 मिनिट थांब, ये बैस, 2 दिवस मौन थांब, आणि मग तुला जी शंका, जे प्रश्न आहेत ना ते विचार. 2 दिवस मौनात थांबलं की सगळे प्रश्नच निघून गेले. सांगा ना, गौतम बुद्धांनी दिलेलं जे आनापानसती ध्यान आहे, श्वासाला बघणं, किंवा विपश्यना ध्यान आहे, किंवा महावीरांनी जे प्रेक्षा ध्यान दिलेलं आहे, पतंजली ऋषींनी जे प्राणायाम दिलेले आहेत, जे आसन दिलेले आहेत, हे सगळे प्राणायाम किंवा आसन किंवा हे सगळ्याच गोष्टी मला सांगा, या कशाकडे नेणार आहेत? शब्दांकडे नेणार आहेत की मौनाकडे नेणार आहेत? मौनाकडे नेणार आहेत. कारण मौन झाला तरच जाणीव होते, आणि जाणीवेतून मिळालेलं नॉलेज जे असतं ते जीवनाला बदलते, ते योग्य कृती करायला लावतं. म्हणून असे खूप सारे लोक आहेत, खूप सारे हजारो, की ज्याने शिबिर सुरू केलं ना, गुटखा सोडून दिला, तंबाखू सोडून दिली, ना त्यांना मी कुठलं औषध दिलं ना गोळी दिली, पण ज्यावेळेला ते स्वतःच्या सोबत राहायला लागले त्यांचं त्यांना कळालं की अरे याची गरज नाही आहे. आणि असेही खूप सारे लोक आहेत की ज्याने गुटखा तंबाखू सोडलं आणि 6 महिन्याच्या नंतर पुन्हा सुरू केलं. का बरं? कारण त्यांनी ज्ञानयोगाला सोडलं. ज्ञानयोग म्हणजे माऊलीचं शिबिर असं ज्यांनी समजलं, त्याचा आनंदाकडचा प्रवास तिथेच संपला, त्याचा जाणीवेकडचा प्रवास तिथेच संपला. ज्ञानयोग माऊलीचं शिबिर नाहीये. ज्ञानयोग हा असा एक रस्ता आहे जो तुम्हाला स्वतःच्या मध्ये नेतो, आणि ज्या रस्त्यावरती कंटिन्यू तुम्हाला चालत राहावं लागतं. जोपर्यंत चालत राहताल तोपर्यंत हे बदल तुम्हाला दिसत राहतील स्वतःमध्ये. म्हणजे ज्यावेळी तुम्ही सुरुवातीला शिबिर करताना खूप ऍक्टिव्ह असतात, आणि ज्यावेळी तुम्ही जुने साधक होतात ना, जे जुने साधक आहेत त्यांच्यात परिवर्तन दिसत नाही, पुन्हा पहिल्यासारखे रोग त्यांना येतात. का बरं? कारण त्यांना आता शब्द कळालेले असतात, तो भाव संपलेला असतो. हा आम्हाला माहिती माऊली, हा आम्हाला माहिती ज्ञानयोग, आम्ही 56 शिबिरं केलेले आहेत. फक्त ज्ञान कुठून घेतलं? पुस्तकातून घेतलेलं ज्ञान आहे. आणि मग पुस्तकातून जर ज्ञान घेतलं तर माहिती सगळी असते पण अनुभव नसतो. आणि जिथं अनुभवच नसतो, जिथे अनुभव नसतो तिथे बदल नसतो, आणि जिथे बदल नसतो तिथे मानसिक दुःख येतं. आता मानसिक दुःख म्हणजे काय? काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, राग, द्वेष, हे सगळे दुःख मानसिक. आध्यात्मिक दुःखातला दुसरा पार्ट कुठलं? काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, राग, द्वेष, मीतूपणा, अहंकार, हे सगळं काय आहे? चिडचिड करणं, हे सगळं काय आहे? मानसिक दुःख. पण हे मानसिक दुःख दूर करण्यासाठी एकच गोष्ट आहे, समर्पणातून आलेली शून्यावस्था 1, अनुभवातून मिळवलेलं ज्ञान 2, आणि मला सतत काही ना काहीतरी जे काही मिळणार आहे, सतत प्रत्येक क्षणाला जे काही मला मिळणार आहे परमेश्वराकडनं, ते मी प्रसाद म्हणून स्वीकारेल, ही 3री मनाची अवस्था. या 3च गोष्टी आहेत ज्या मानसिक दुःखातून दूर करतात. ओली कुठे लिहिलेलं? असं लिहिलेलं नाही, मी माझ्या अनुभवातून सांगतो. सांख्ययोगात सांगितलं काय? नाही सांगितलंय. हे मी माझ्या अनुभवातून सांगतोय की जे मिळेल तो परमेश्वराचा प्रसाद, अनुभवातून घेतलेलं ज्ञान, हे खूप महत्वाचं. आणि मौन. कुठेतरी समर्पण, यस तो आहे म्हणून मी, विश्वास, समर्पण, श्रद्धा, ह्या गोष्टी. काय होतं त्याच्यामुळे? मन होतं शांत. आणि त्या समर्पणातून शून्यावस्था, लक्षात घ्या, समर्पणातली शून्यावस्था, त्या शून्यावस्थेतून ज्यावेळी तुम्ही आतमध्ये जातात, हे कसं लिंक आहे बघा बरं का. एखादा टाईट आहे, मला नाही माहिती, मी मोठा आहे आणि मी कोणाकडनं शिकणार आहे, ते समर्पित होऊ शकत नाही. मी जिथं आहे ना तिथे समर्पण नाही. ज्यावेळेला मी संपला, समर्पण आलं, समर्पणातून शून्यावस्था आली, आणि त्या शून्यावस्थेतून तुम्ही मध्ये जाता, आणि मग
तुमच्या आतमध्ये जे मौन आहे त्या मौनातून तुम्ही जी अनुभूती घेतात, त्या मौनातून तुम्ही जी अनुभूती घेतात, कुठली अनुभूती? त्या प्रत्येक शब्दाची जी तुम्हाला तोंडपाठ आहेत, त्या प्रत्येक ओवीची जी तुम्ही कंटिन्यू ज्ञानेश्वरी वाचून इतरांना सांगत असतात. समजतंय? म्हणजे मी आहे ते दुःख आहे. मी कुणीच नाही, मी कुणीच नाही तर मग काय दुःख आहे? जर मला कोणी 4 शिव्या घातल्या तर त्या 4 शिव्या घातल्याच्या नंतर मला मानसिक दुःख होणार का बरं? जर कुणीतरी माझ्या पुढं गेलं असं मला वाटलं, पैशाने पुढं गेलं तर मला दुःख होणार का बरं? कारण मी त्यांच्याशी स्पर्धा करतो. स्पर्धा का बरं? मत्सर आणि द्वेष. जर मला कुणी काही बोललं तर मला त्रास होणार, दुःख होणार का बरं? कारण मला बोललं. मी कोण आहे? तर माझं नाव म्हणजे मी आहे. हे चुकीचं असलेलं ज्ञान. इथं खरं ज्ञान, ज्याला आपण विद्या आणि अविद्या किंवा ज्ञान आणि माहिती याच्यामध्ये आपण म्हणतो, फरक केलेला आहे. आणि शाळेमध्ये, कॉलेजमध्ये आज मला सांगा, 7-8 वर्षाच्या मुलापासून तर म्हाताऱ्यापर्यंत आत्महत्येचं प्रमाण का बरं वाढलं? फक्त पुस्तकी ज्ञान बस. तुमच्या 2 वर्षाच्या 3 वर्षाच्या लेकराला घेऊन तुम्ही किती वेळा डोंगरावरती जातात? 2-3 वर्षापासूनच्या लेकराला घेऊन तुम्ही किती वेळा डोंगर चढतात? किती वेळेला तुम्ही वनात येतात आपल्या? तुमच्या घरातल्या लहान मुलांना, आणि लहानपणापासून याची सवय लावायला लागते बरं, मोठे झाल्याच्या नंतर नाही. लहान मुलांना घेऊन किती वेळेला तुम्ही भजनं म्हणतात? लहान मुलांना घेऊन तुम्ही किती वेळेला सत्संगात येतात? तुमच्या लहान मुलांना घेऊन, तुमचं लहान मुलांचं आपल्या ज्ञानयोगावरती, माऊलींवरती, अरे माऊलीजी असे जे परिवार आहेत ना, लहान पोरं सुद्धा माऊलीजी करत जे माझ्याकडे येतात ना, ते मुलंच वेगळे असतात, ते जोडलेले आहेत. मुलांना घेऊन प्राणायाम करायला लावतात, मुलांना योग्य आहार घ्यायला लावतात तुम्ही? नाही. मग ते सुरुवातीपासूनच मी चुकला तर मोठं झाल्याच्या नंतर कसं चेंज होणार? सांगा ना. मत्सर द्वेष, तुम्ही अध्यात्मातलं कार्य जरी करत राहताल ना तरी मत्सर आणि द्वेष करत राहतात. तुम्हाला असं वाटेल की माझीच संस्था पुढे गेली पाहिजे, दुसऱ्यांची लायकीच नाही. खरे गुरु कोण? फक्त आमचेच. खरी संस्था कोणाची? आमचीच. खरं कार्य कोण करतं? आम्हीच. बाकीचे सगळे असे फालतू आहे का बरं? कारण ते आणि तुम्ही वेगळे. गप्पा तर लय मारतात, हे विश्वात्मक भाव आहे आणि वसुदैव कुटुंबकम आणि हे विश्वची माझे घर आणि जो जे वांछेल तो त्याला, गप्पा खूप मारतात. पण साधं तुमच्या संस्थेतले जे शिक्षक आहेत, 2 शिक्षक जर असतील आणि एकाची बॅच समजा त्यांनी शिबिर घेतले आणि एकाची बॅच 50ची झाली आणि दुसऱ्याची बॅच 30ची झाली, तर 30 वाल्याला असं वाटतं की असं त्याच्याकडे 50 लोक कसे आले, माझ्याकडे 30च आले. म्हणजे हे नुसतं हे शिबिर सुद्धा कशासाठी घेतंय? लोकसंख्या वाढवण्यासाठी, त्यांच्या शिबिरातले पैसे मिळण्यासाठी. ज्याला खरंच कळालं त्याला माझं तुझं, याचं त्याचं, 30 लोक का 50 लोक याचा काही घेणं देणंच नसतं. कारण मुळात ते लोकांसाठी करत नसतं. जसं फूल लोकांना सुगंध देण्यासाठी फुलत नसतं, ते फक्त फुलतं. सुगंध देणं हा त्याचा स्वभाव आहे. तसं शिबिर घेणं, सत्संग घेणं, लोकांना आनंद देणं हा त्याचा स्वभाव आहे. तुम्ही सुधरावं म्हणूनही नाही, बस त्याला आनंद मिळतो. आणि अशा खऱ्या आनंदी लोकांसोबत तुम्ही नुसतं राहा, तुम्हाला आपोआप आनंद व्हायला लागतो, मग मानसिक त्रास कमी होतो. समजतंय का? मग तुम्ही अध्यात्मात आहात की तुम्ही व्यवसायात आहात का तुम्ही घरात आहेत? जावांचं भांडणं, बस याच्यामुळेच मानसिक त्रास. याच्यामुळेच माझ्यापेक्षा तिच्याकडे जास्त कसं आहे. म्हणजे जाहिराती सुद्धा, कुठली ती जाहिरात किती फेमस झाली होती बघा, मेरे साडे से उसकी साडी सफेद कैसे. बस हेच आहे आपलं मानसिक त्रास. याच्यामुळेच राग, याच्यामुळेच चिडचिड, याच्यामुळेच नाराज राहण्याच्यामुळेच की ती मला अशी बोललीच कशामुळे, ती का बरं बोलली मला अशी. आता तुम्हाला म्हणजे कोणाला बोलली, तुम्ही का लावून घेतलं? समजतंय का? आणि हा मानसिक त्रास कमी करायचा असेल तर अमन अवस्थेला जाणं हा एकमेव पर्याय आहे. मौली एकदा गेलो होतो साधना शिबिरामध्ये, नियमितपणे अमन अवस्थेला कुठे जाऊ शकता? मनच नाही, निर्विचार अवस्था कधी कधी जाऊ शकतात. 15 मिनिटाचं फक्त ध्यान करा.
आणि आपलं यूट्यूबचं जे माऊलीजी दुसाने चॅनल आहे त्याच्यावरती तो 20 प्रकारचे जवळपास ध्यान आहे, ते टाकतच राहणार आहे. लोक म्हणतात माऊली इतके ध्यान आहे तर कोणतं ध्यान करावं नेमकं आमचं आम्ही. तर जसं खूप साऱ्या भाज्या आहेत, ज्या दिवशी तुम्हाला जी भाजी खावीशी वाटली त्या दिवशी तुम्ही ती भाजी खाता. बरोबर आहे. मी तेच सांगतो की इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे ध्यान आहेत ना, ज्या दिवशी तुम्हाला जे ध्यान करावं असं वाटलं ते ध्यान करा. असं काही नसतं, पहिल्यांदाच सांगतो, असं काहीही नसतं की तुम्ही एकच ध्यान केलं ना तरच चांगलं चालतं. अरे ध्यानाचा अर्थच काय? निर्विचार अवस्था. मग कोणत्याही माध्यमातून निर्विचार अवस्था येऊ द्या ना, तुमचा प्रॉब्लेम काय? म्हणजे खरं तर अनेक आध्यात्मिक म्हणणारे जे लोक आहेत ना त्यांना जास्त प्रॉब्लेम असतो याचा. त्यांना ते सगळं विसरून गेलेले असतात बोलणारे लोक. दिव्याखाली अंधार असतो की आमचंच बरोबर, आमचंच बरोबर आहे. असं काही नाही रे, सगळ्यांचं बरोबर आहे. निर्विचार अवस्था फक्त महत्वाची. जायचंय ना दुसऱ्या गावाला तर कोणताही कुठेही कुठलाही मार्ग येऊ द्या ना, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? कुठले एक जण मोटरसायकल घेऊन जाईल, एक जण कार घेऊन जाईल, एक जण पुण्याकडून जाईल, एक जण दुसरीकडनं जाईल. पोहोचू द्या ना त्याला, तेथून ज्याला पोहोचायचं त्याला, ज्याला जो मार्ग वाटतो. मी सुद्धा ज्ञानयोग शिबिर केलेल्या प्रत्येक साधकाला सांगतो की तुम्ही ज्ञानयोगातच या, असं माझं कधीच म्हणणं नाहीये. तुम्ही आपलं ज्ञानयोगातलंच ध्यान करा असंही माझं म्हणणं नाही. मग तुम्हाला जे ध्यान करायचं ते ध्यान करा. तुम्हाला जिथं योग्य असं वाटलं, आम्ही तर तुम्हाला सगळं देऊन टाकलेलं आहे, असं काहीच नाही. पण ते सगळं करताना हे माझे हे तुझे असं न करता अमन अवस्था, निर्विचार अवस्थेला तुम्ही गेले पाहिजे. निर्विचार अवस्था, निर्विचार अवस्थेला जर तुम्ही गेले तर आपोआपच मानसिक दुःख कमी होतं. हे कशाविषयी बोलतो आपण? फक्त आध्यात्मिक दुःखाविषयी. कळालं? त्याच्यानंतर दुसरं आहे, मी खूप काही सांगू शकतो पण मी जास्त सांगत नाही. त्याच्यानंतर दुसरं दुःख आहे आधिभौतिक दुःख. या आध्यात्मिक दुःखाच्या विषयी तुम्हाला कोणाला काही शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकता. म्हणजे मी मग पुढं आधिभौतिक दुःखाकडे जातो. तुमचे जे मेसेजेस आहेत मी ते बघतोय. तुम्हाला जर काही शंका असेल आध्यात्मिक दुःखाविषयी तर तुम्ही मला विचारू शकता. त्याच्यात मी काय सांगितलं आध्यात्मिक दुःखाविषयी तुम्हाला, की शारीरिक दुःख ते कशामुळे येतं ते देखील सांगितलं, मानसिक दुःख ते कशामुळे येतं ते पण सांगितलं. मानसिक दुःख अज्ञानामुळे येतं. अज्ञान कोणाबद्दलचं अज्ञान? मी बद्दलचं ज्ञान. माहिती जी फक्त पुस्तकी, त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम आहेत. अनुभवातून ज्ञान घ्यायचं असेल तर समर्पणातून शून्य अवस्था पाहिजे, हे मी तुम्हाला सांगितलं. त्यासाठी रोज प्रॅक्टिस करायला पाहिजे. रोज ध्यान करा, प्राणायाम करा. रोज निदान अर्धा तास तरी सत्संग ऐकत चला. आणि अशा लोकांच्याच सोबत राहा ज्यांच्यामुळे तुम्ही स्वतःच्या मध्ये जातात. जे इतरांविषयी चर्चा करतात सारखे, जे इतरांविषयी तुम्हाला सारखं सारखं तो असा आहे, तो असा आहे, तो असा आहे, तुम्ही नकळतपणे तसे बनत जाता. तेवढं लक्षात ठेवा. तुम्ही आपोआप तसे बनत जाता. म्हणून फार गप्पा मारण्याच्या ऐवजी मी जे बोलतोय ते किती अनुभवतोय हे प्रत्येकाने बघितलं पाहिजे. चला दुसऱ्याकडे, तुम्ही काही विचारलं नाही याचा अर्थ तुम्हाला ते क्लिअर झालेलं आहे. दुसरं आहे आधिभौतिक दुःख. आता आधिभौतिक दुःख म्हणजे काय? आध्यात्मिक दुःख काय आहे? सेल्फ जनरेटेड सफरिंग, म्हणजे तुम्ही निर्माण केलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे आधिभौतिक दुःख. हे आहे रॉंगली सफरिंग. रॉंगली, WRONG, रॉंग, चुकीचं सफरिंग. रॉंगली सफरिंग म्हणजे काय? तर आजूबाजूच्या वातावरणातून मिळणारं दुःख म्हणजे आधिभौतिक दुःख. ताप, डोक्याचा शॉट. आधिभौतिक दुःख म्हणजे काय? तर आजूबाजूच्या वातावरणातून किंवा दुसऱ्यांकडनं जे तुम्हाला दुःख मिळतं ते दुःख. बाह्य कारण म्हणजे पहिलं तुम्ही निर्माण केलेलं आहे, पण याच्यातलं 50% जे आहे, याच्यातलं 50% जे आहे ते दुसरे देतात. आणि मग चॉईस तुमच्यावरती काही तसा त्रास करून घ्यायचा की नाही घ्यायचं. समजतं का? देवाचं एवढं करून संकट का अंती, असं विचारतात ताई. आता देवाचं करून संकट का अंती याचा अर्थ असा नाहीये की तुम्हाला संकट येणार नाही. देवाचं करणं म्हणजे नेमकं तुम्ही कशासाठी करतात? संकट येऊ नये म्हणून करतात. मग संकट येऊ नये म्हणून जर देवाचं करत असताल, किंवा मी देवाचं एवढं करते तर मग माझ्या आयुष्यात संकट आलं
असं जर तुमचं म्हणणं असेल तर मग आपण देवाचं कुठं करतोय? हे आधिभौतिक दुःखाचं मी सांगतो, एवढी एक शंका आलेली तेवढी क्लिअर करतो. मग तो बिझनेस झाला ना, की तू मला एवढं दे मी तुला एवढं दे. मुळात देव 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 म्हणजे काय? आपण अभिषेक केला म्हणजे देवाचं केलं. आपण अनुष्ठान केलं, नामजाप केलं म्हणजे देवाचं केलं. नेमकं काय देवाचं करणं म्हणजे? आणि कशासाठी करायचं? मी तर पहिल्यांदा सांगतो की मला देवाचं केल्याने पूर्ण फायदा झाला पाहिजे असं ज्यांना वाटतं ना, त्यांनी नका करू काहीच. कारण असंही काही होणार नाही फायद्यासाठी केलं तर. कारण तिथे व्यवहार आला, बिझनेस आला, मागणं आलं. ज्ञानयोगाच्या दृष्टीने ज्ञानयोग म्हणजे काय आहे? ज्ञानयोगाच्या दृष्टीने ज्ञानयोग म्हणजे, ज्ञानयोग किंवा परमात्मा म्हणजे काय आहे? माणसाने माणुसकीनं वागणं म्हणजे परमेश्वराचं दर्शन होणं. जिथं जिथं जे जे योग्य ते करा, पण माणुसकी ठेवून करा. देवाचं करणं म्हणजे काय आहे? तुम्ही पूजा केली, पूजा केल्याच्या नंतर शून्यावस्था येते म्हणजे तुमच्या मूळ स्वरूपाला तुम्ही जातात. तुम्ही आरती केली म्हणजे नेमकं काय करतात? निर्विचार अवस्था येते, त्याच्यातून तुम्ही मूळ अवस्थेला जातात. या सगळ्या प्रोसेस मूळ अवस्थेला जाण्याकरताय. मूळ अवस्थेतून मग जर तुम्ही देवाचं करतायत तर ज्या अर्थी एवढे संकट येऊन सुद्धा तुम्ही अजून खंबीर आहात ताई, याचा अर्थ ते जे काही देवाचं केलं, ते जे काही देवाचं केलं ते फळाला आलं ना. कारण तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर समजा तुम्ही देवाचं करून सुद्धा जर संकट आलं, जर ते नसतं केलं तर कदाचित एवढे संकट जर आयुष्यात असतील तर तिथे बाकीचे लोक हरून गेलेले असतील आणि तुमच्याकडे पाहून तरी असं वाटतं की तुम्ही हरलेले नाहीयेत. मग ही न हरण्याची जिद्द, हे संकटाशी लढण्याची जिद्द कोण देतंय डॉक्टर मॅडम? कोण देतंय? हे तो परमात्मा देतोय, लक्षात ठेवा. मग जो भगवंत आहे स्वतः राम, त्यांना संकट नव्हतं आले का? त्यांनी असंच म्हटलं का? जो श्रीकृष्ण आहे त्या श्रीकृष्णाच्या जीवनात संकट नव्हते आले का? संकट येणं हा जीवनाचा भाग आहे, पण संकटात हारणं किंवा संकटाशी लढा देण्याची आत्मिक एनर्जी ही त्या देवाच्या करण्यातून, जे काही तुम्ही करता, प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे. कोणी नमाज पडेल, कोणी वंदन करेल, कोणी प्रार्थना म्हणेल, कोणी ओम नमः शिवायचा जाप करेल, ते जे काही आहे ती एनर्जी तुम्हाला मिळते. आणि दुसरं जे अनुजादा यांनी विचारलं की मीपणा सगळं पूर्ण संपणं अशक्य माऊलीजी. बरोबर, मीपणा संपलाच नाही पाहिजे, नाही तर तुम्हाला वेडं म्हणतील लोक. मीपणा संपू नका देऊ. मी काय सांगतोय, तो जो मी आहे ना, तो मी जिथं वापरायचा तिथेच वापरा. रोल चेंज करत राहा, बस. आता शाळेत जर एखादा शिक्षक गेला तिथं तो म्हटलं मी कुणीच नाहीये, मी कुणीच नाही, लोक पागल म्हणतील त्याला. पण ते पागल कुठे आहे? ते शाळेतलं शिक्षक पद घेऊन घरी येतं आणि घरच्याला शिकवायला लागतं, तिथं ते येड आहे. मग त्याचं कारण कोणी ऐकणार नाही ना. ते काय म्हणतात, अहो शिक्षक आहे तुम्ही शाळेत, मला शिकवू नका तुम्ही. समजतंय का? रोल चेंज करत राहा. मीपणा तर पाहिजेच, पण तो मीपणा कुठेही नाही पाहिजे. गुरु समोर शिष्य म्हणून मी, शिष्याचा मीपणा पाहिजे. की मला शिष्याचा मीपणा म्हणजे काय? मी घेण्यासाठी तयार आहे. समजतंय का? त्याच्यानंतर एखादा जर म्हटलं की मी इंजिनियर आहे, तर त्यात तिथे तो जो बॉस आहे तिथं बॉसचा बॉसगिरी तिथे करा. तिथून सुटलं की चेंज. आणि हे संतुलन ज्यांना जमलं रोल चेंज करण्याचं, त्यांचं जीवन बदल. आणि जे हे मला सांगतायत की मानसिक आजार आहे, तर ते जिजाबाई ताई, तुम्ही मानसिक आजारातून निश्चित तुम्ही सुद्धा दूर होताल. फक्त विश्वास ठेवा, जीवनशैली बदला. हे जे मी सांगितलं याचं नॉलेज घ्या, हे आपोआप होईल. ते इथं मी थांबतो. आता पुढचं सांगतो कारण ते राहून जाईल. आधिभौतिक म्हणजे काय? दुसऱ्यांकडनं मिळालेलं. म्हणजे तुम्ही चालतायत, तुम्ही सरळ चालताय पण पायात काटा घुसला, हे काय झालं? आधिभौतिक. दुसऱ्यामुळे झालं तुम्हाला. किंवा तुम्ही चालता चालता कुठेतरी तुम्ही छान वस्तू घेऊन जातायत, दुसऱ्याचे एक चोर आला आणि ते चोराने ती वस्तू घेऊन पळून गेला, आता हे दुसऱ्यामुळे झालं. बरोबर?
तुम्ही एक काम करताय, तुम्ही मनापासून काम करताय, पण मध्येच दुसरं कोणीतरी तुम्हाला शिव्या देतं. हे काय आहे? आदिभौतिक. म्हणजे तुम्ही सोडून बाह्य कारण याला तुम्ही कारणीभूत नाहीये या दुःखाला. हे जे तुम्हाला दुःख येतंय याला कारणीभूत दुसरे लोक आहेत. दुसरे लोक किंवा बाहेरचं वातावरण आहे. तुम्ही तर चांगल्यासाठी करतात, लोक तुम्हाला नावं ठेवतात. बरोबर. आणि तिसरं आहे आधिदैविक, त्याला आपण ऍक्ट ऑफ गॉड म्हणतो, जे तुमच्या हातातच नाही. ऍक्ट ऑफ गॉड. आधिदैविक म्हणजे काय? भूकंप येणं तुमच्या हातात आहे? नाही. सुनामी येणं तुमच्या हातात आहे? नाही. ढगफुटी होणं तुमच्या हातात आहे? नाही. बरोबर आहे. जसं संगीता त्यांनी आता सांगितलं की मी तर चांगलंच वागते, मी तर निस्वार्थीपणानेच वागते, पण रिलेटिव्ह का बरं वाईट वागतात? त्याचं वाईट वाटतं, याचं उत्तर द्या माऊली. ते हे जे वाईट वाटणं आहे ना संगीतात आहे, हे आहे आदिभौतिक दुःख. आदिभौतिक म्हणजे तुम्ही चांगले आहेत पण ते वाईट वागतात असं तुम्हाला वाटतं. बरोबर. तुमचा काही दोष नाहीच आहे त्याच्यात. पण गंमत सांगू का, जगात असं कुणीच नाही की ज्याच्याशी सगळेच लोक चांगले वागतात, आणि जगात असंही कुणीच नाही की जगात सगळे लोक त्याला वाईटच म्हणतात. चांगलं आहे आणि वाईट आहे, तुम्ही बघतात कशाकडे ते जास्त दिसतं तुम्हाला. हे चांगलं आहे बघा, माझा इकडचा हात हा चांगला आहे आणि हा वाईट आहे. तुम्ही एका हाताकडे कंटिन्यू बघा बरं. एक छोटासा प्रयोग आहे पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. हे चांगलं आहे आणि हे वाईट आहे. तुम्ही एका वेळेला कुठल्या तरी एकाच हाताकडे बघा. चला या हाताकडे बघा, हा चांगला. मला उत्तर द्या, मला तुमच्याकडनं उत्तर पाहिजे. हे चांगल्या हाताकडे बघा. आता या चांगल्या हाताकडे पूर्ण मन एकाग्र करून बघा. नुसतं असं नाही, पूर्ण मन एकाग्र करून बघा चांगल्या हाताकडे. देखते रहो, देखते रहो, देखते रहो, बघत राहा. अजून कॉन्सन्ट्रेशन करा या हाताकडे. केलं. आता या कंटिन्यू या हाताकडे बघत असताना, कंटिन्यू या हाताकडे बघताना तुम्हाला हा दुसरा वाईट हात दिसत होता का? उत्तर द्या पटापट. नाही. आता याच्याकडचं लक्ष काढा आणि हे बघा इकडे हा हात हलतोय, याच्याकडे लक्ष द्या. हा हात पुढे बरं का, पण याच्याकडे लक्ष द्या. द्या याच्याकडे लक्ष द्या. माझा जो हात हलतोय त्याच्याकडे लक्ष द्या. पूर्ण हात हलतोय त्याच्याकडे लक्ष द्या. पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करा या हाताकडे. करा. अजून कॉन्सन्ट्रेशन करा. आता या हाताकडे ज्यावेळेस तुम्ही लक्ष देतायत, मला उत्तर द्या. या प्रयोगात तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. आता या हाताकडे ज्यावेळेस तुम्ही लक्ष देतायत त्यावेळेला हा हात दिसत होता तुम्हाला? नाही. एक्झॅक्टली बरोबर. जीवन सुख दुःखांनी बनलेलं आहे. जीवन चांगल्या वाईटांनी बनलेलं आहे. जीवन द्वैतानी पूर्ण झालेलं आहे. रात्र आणि दिवस, स्त्री आणि पुरुष, प्रकाश आणि अंधार, चांगलं आणि वाईट, सुख आणि दुःख. समजतं? दोन्ही आहेत संगीतातही. जीवनातलं संगीत कधी फुलेल माहिती? ज्या वेळेला तुम्ही जे चांगलं आहे त्याच्याकडेच बघता. समजतंय का? ज्या वेळेला जे वाईट आहे बघा, हे वाईट आहे, हे पाठीमागे, हे अस्पष्ट आहे पाठीमागे, आणि चांगलं पुढे बघा, दिसतंय. पण तुम्ही याच्याकडे बघत राहा. याच्याकडे तुम्ही जर याच्याकडे बघितलं ना, हे कळणार पण नाही हे आहे म्हणून. समजतंय? या जगात असं कुणीच नाही जे परफेक्ट आहे. पण आपण जर चांगल्याच गोष्टींकडे बघत राहिलो ना, तर आपल्याला वाईट दिसतच नाही आपल्या आयुष्यात. समजतंय? किती साधा सोपा प्रयोग होता बघा. जिने खरंच बदल करून घेतला ना, जीवन बदलून जाईल. तुम्ही याच्याकडे बघताय की याच्याकडे बघताय? ज्याच्याकडे बघताय तेच तुम्हाला मिळतं. कळतंय का? जो चांगले काम करत नाही त्याला लोक नावं ठेवतच असतात. तुम्ही किती मनावर घ्यायचं, मी पुन्हा एकदा सांगतो. ते दुःख आध्यात्मिक असो, आधिभौतिक असो किंवा आधिदैविक असो. माझे 2 वाक्य नीट ऐका, जी मी ज्ञानयोगातून शिकलो. जीवनात दुःख होणं अटळ आहे, पण दुःखी होणं ऑप्शनल आहे. खूप महत्वाचं आहे. काय सांगितलं मी? जीवनात दुःख येणं अटळ आहे, पण दुःखी होणं हा तुमचा चॉईस आहे. राहायचं की नाही राहायचं तुम्ही ठरवायचं.
या 2 वाक्यातून जीवन चेंज होऊन जाईल. तिसऱ्यांदा वेगळ्या पद्धतीने सांगतो. जीवनात जे दुःख येतात ते अटळ आहे, पण त्या दुःखात सफर व्हायचं का, त्या दुःखातून होरपळून जायचं की त्या दुःखाला स्वीकारून आनंदात जगायचं, हे तुमच्या हातात आहे. समोरचा मूर्ख समजतो की समोरचा चांगला समजतो, आपल्याला काय घेणं देणं नाही. मी माझ्याच मस्तीत इतका आनंदात राहिलो पाहिजे की त्यांनी काय समजतं तो त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही संगीताताईंनी जे विचारलं मी पुन्हा सांगतो, टोचून बोलतात. अलकाताईंनी विचारलं, मी पुन्हा तुम्हाला सांगतो, तुम्ही स्वतःला त्यांच्या नजरेतून बघणार आहात की तुमच्या नजरेतून बघणार आहेत. ते काय म्हणतात तसं जर तुम्ही आहात असं तुम्हाला वाटलं तर तुम्ही प्रूव्ह केलं तुम्ही तसे आहेत. साधं एक माझं उदाहरण सांगतो, आधिभौतिक. दुसरे कसे त्रास देतात तुम्हाला, पण तो त्रास वाटला तर तो त्रास आहे, नाही तर त्रास नाहीये. आता जे काही माझ्या आयुष्यात, मला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही बरं का, जे काही माझ्या आयुष्यात मी केलेलं आहे, मी ना कधी ठरवून काही केलेलं आहे ना काही मिळवण्यासाठी केलेलं आहे. बस ज्या क्षणाला मला जे वाटलं मी ते केलं. माझा जे काही ज्ञानयोगाच्या याच्यातून जे काही मला करायचं होतं एकच उद्देश आहे की सर्वांचं चांगलं व्हावं आणि हे नॉलेज प्रत्येकापर्यंत पोहोचावं, प्रत्येकापर्यंत. पण मी माझं चालत असताना कदाचित काही लोक इनसिक्युअर होत असतील, तर ज्या वेळेला मी ते सक्रिय सोहम ध्यान टाकलं, मला अनेकांनी घाणेरड्या शिव्या दिल्या. मेसेज माझ्याकडे आता सुद्धा ते जे मेसेज आहेत ना त्याचा स्क्रीनशॉट मी काढून ठेवलेला आहे. चांगले चांगले लोक होते, चांगले चांगले कार्य करणार. तू चोर आहेस, तू आमचं चोरलं, तुमचं चोरलं तर मला तुमच्या घरात तर घुसावं गेलं, मला माहितीच नाहीये ते. नंतर मी कुंडलिनी ध्यान घेतलं, पुन्हा काही लोकांनी शिव्या दिल्या मला, तू आमचं घेतलं म्हणजे कुंडलिनी ध्यान. नेमका यांचा प्रॉब्लेम काय मला ते कळत नाही. मी सक्रिय ध्यान घेतलं दुसरं, पुन्हा काही लोकांनी मला शिव्या दिल्या. आणि ते म्हणजे मी जर ते ठरवलं ना, ऍटलिस्ट एवढं त्यांना कळालं पाहिजे होतं की अरे तुम्ही जे मेसेजेस मला करताय, जर मी स्क्रीनशॉट काढून ठेवला आणि जर केस केली तर आपण फसू त्याच्यामध्ये. मी ते करणार नाही आणि मला त्याचं वाईटही वाटत नाही. ह्याच्यातून दिसतं ते किती मुरलेले आहेत. प्रॉब्लेम काय तुमचा? परवाच एक मेसेज आला त्या कुंडलिनी ध्यानाचा, मी त्याचा स्क्रीनशॉट काढलेला. अरे मूर्खांनो, असं कुंडलिनी ध्यान कोणी शिकवू नका, असं नका. आमच्या यांनी हे सांगितलेलं, कुंडलिनी जर शक्ती जागृत झाली ना पागल होताल. कुणी सांगितलं कुंडलिनी शक्ती जागृत झाली तर पागल होताल? हे त्या लोकांनी सांगितलं ज्यांनी दुकान थाटलेलं आहे, ज्यांना असं वाटतं की तुमच्याकडेच त्यांच्याकडेच तुम्ही जावं. तो एक वेगळा विषय कुंडलिनी शक्तीचा, मी काढणार आहे तो एक दिवशी. काय कुंडलिनी शक्ती जागृत म्हणजे? आनंदी राहणं माणसाने आणि माणसाने माणुसकीने वागणं म्हणजे कुंडलिनी शक्ती जागृत. त्याचा यांनी एवढा बाजार केला. आणि हेच लोक ज्यावेळेस मी हे एक एक प्रकारचे ध्यान युट्यूबवरती टाकू लागलो ना, त्याच्यात माझा काय स्वार्थ आहे बरं सांगा ना तुम्ही. तर या लोकांनी मला शिव्या घातल्या. मग मी ते पकडून ठेवू का की मी एवढं चांगलं काम करतो लोक मला शिव्या देतात? अहो मला ते डोक्यात सुद्धा येत नाही, ते डोक्यात सुद्धा येत नाही. हा मला चोर म्हटला का, हा मला वाईट म्हटला की मला ते डोक्यात सुद्धा येत नाही. का बरं? त्यांनी काय बोलावं, त्यांनी माझ्याबद्दल काय विचार करावा हा त्यांचा प्रश्न आहे. मला माहिती आहे ना मी काय करतोय, मला माहिती आहे की मी माझं किती 100% देतोय. हे मी मला प्रूव्ह करण्यासाठी आणि दुसऱ्याला चूक ठरवण्यासाठी सुद्धा देत नाही. मी हे तुमच्या उदाहरणातून विषय निघाला म्हणून सांगतोय. अरे तुम्हालाच काय हो, ते अलकाताई काय किंवा संगीताताई किंवा माऊली काय, देवाला सुद्धा लोक नावं ठेवतात, देव सुद्धा चुकत नाही. देव सुद्धा चुकत नाही. पण तुम्ही तुमच्या घरी ध्यान केलं तर त्याच्यात माझा काय स्वार्थ आहे? मला काय मिळणार सांगा त्याच्यातून? का माझं नाव मोठं होण्यासाठी करतोय? मी तर नावाच्या पलीकडे गेलो. नावाची गरज नाहीये. आता जवळपास 2 कोटी लोकांपर्यंत ज्ञान पोहोचलेला आहे. आता नावाची गरज नाही.
जेव्हा मी एका व्यक्तीचं शिबिर घेतलं एवढंच नाही, जेव्हा आम्ही घर सोडून शून्यातून सुरुवात केलं तेव्हाही मला नाव नको होतं ना, आताही नाव नको होतंय, पण मी दुसऱ्याला प्रूव्ह करत माझी एनर्जी का वेस्ट घालू? सांगा ना मला. संतोषजी, अशा लोकांना फटके मारले पाहिजे, काहीच नाही करायला पाहिजे ना, फटके मारा ना, काही कशाचीच गरज नाही. इग्नोर करणं हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तुम्हाला बोलण्याची गरज पडली नाही पाहिजे. आज जे लोक तुम्हाला शिव्या घालतात, उद्या ज्या वेळेस ते लोक तुमच्याकडे येतील, तुमचे डोळे, तुमचा चेहरा, तुमचं बोलणं, तुमचं वागणं, तुमचं पाहणं बघून त्यांना कळेल की नाही, हा व्यक्ती मनापासून करतोय. आणि नाही कळालं तो त्यांचा प्रश्न, त्यांना कळण्यासाठी मी करतोय. सांगा मला. मग जर मी त्यांच्यात अडकून गेलो तर ते जिंकले ना. समजलं का? हे युट्यूब चॅनल सुद्धा जे आपण काढलेलं आहे, ही युट्यूब चॅनल सुद्धा कशासाठी काढलंय? 2 वर्षापूर्वी काही साधक मला भेटले, म्हणे माऊलीजी शिबिरामध्ये आम्ही तर सगळं करतो, पण शिबिराच्या नंतर आम्हाला हे सत्संग नियमित ऐकत राहायचे. आता हे सत्संग ऐकत राहायचे तर काहीतरी करा, युट्यूबवर टाका, आमच्या घरी भेटतील. म्हणून ते काढलं, तर ते 1.5 कोटी लोकांपर्यंत आतापर्यंत पोहोचलं. मला वाटलं नव्हतं. अगदी फेसबुकचा सत्संग हा जो आपला सुरू आहे, बाकीच्या ठिकाणी जाऊन मी सत्संग घेत होतो, तिथं कोरोनामुळे बंद झालं. मग साधक म्हणाले आम्ही आता सत्संग सुरू करा, म्हणून सहज सुरू केला. ते आता असं झालं की काल 8 वाजेपर्यंत मी मेसेज केला नव्हता, तर मला 100 मेसेज आले उद्याच्या सत्संगाचं काय. म्हणजे आता हे कार्य सत्संगाचं माझं नाही झालं, हे लोकांचं झालेलं आहे. निश्चित या सत्संगातून प्रत्येकाला काही ना काहीतरी मिळतंय, काही ना काहीतरी अनुभूती येते. आता ज्याला असं वाटतं की हा सत्संग सुद्धा हा बाबा लोकांना दाखवण्यासाठी घेतो, तो त्याचा प्रश्न आहे. एक गोष्ट मी उत्तर देतो, एक गोष्ट मी सांगतो, म्हणजे तुम्हाला कळेल. लक्षपूर्वक ऐका. या जगात असा कुठलाच प्रॉब्लेम नाही जो तुम्ही सोडून देऊ शकत नाही, आणि जो प्रॉब्लेम तुम्ही सोडून देऊ शकत नाही तो प्रॉब्लेम तुमचा नाहीये. तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करा. लोकांनी काय म्हटलं आपल्याला काय घेणं देणं. आणि पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही जितकं लक्ष देणार लोक तुम्हाला त्यांच्या तालावरती नाचवत राहणार. आता हे ज्या कोणी हे जे मला मेसेज केले, मी एक एक ध्यान पाठवत गेलो आणि हे लोक मला चुकीचं बोलत गेले. मी जर त्यांना तितकंच निगेटिव्ह काहीतरी रिस्पॉन्स देत गेलो, मी काय करतो? मी काहीही करत नाही. मी फक्त त्यांचे मेसेज डिलीट करून टाकतो आणि त्यांना ब्लॉक करून टाकतो. कारण मला या लोकांचं नकोच. मला एवढी खात्री आहे की जो मला शिव्या देतो तो सुद्धा जर आपल्या शिबिरात आला ना, तर शेवटच्या दिवशी तो कडकडून मला मिठी मारणार आहे. कारण माझ्याकडे देण्यासाठी फक्त एकच गोष्ट आहे, प्रेम. सेम तुमच्या आयुष्यात सुद्धा असे अनेक लोक जे दुसऱ्यांनी सांगितलं म्हणून तुम्ही त्यांच्याकडे नकारात्मक नजरेने बघतात. तुम्ही आत्ता या क्षणात एक काम करा, स्वतःशी पॉझिटिव्ह नजरेने बघा, स्वतःकडे पॉझिटिव्ह नजरेने बघा, आणि तुम्हाला जे काही द्यायचंय ते तुमचं तुम्ही देत राहा लोकांना. बस मी माझ्या कार्याचं सांगितलं तुम्हाला. ना मला कोणाचे सर्टिफिकेट पाहिजे, ना पावती पाहिजे. शेवटच्या दिवशी मला कडकडून मिठी मारणारा साधक आणि त्याच्या डोळ्यातले आनंदाश्रू आणि त्याचं सुटलेलं व्यसन, हीच माझ्या कार्याची पावती. बस. आता किती सहज आहे मला सांगा ना. फॉरेन फंडिंग मिळवणं हे फार सोपं आहे. आज अनेकांचे काहीच कार्य नाही आहेत पण फॉरेन फंडिंग मिळवलेलं आहे. बघा तुम्ही. अनेक लोक मला म्हणतात मौली फॉरेन फंडिंग घ्या. अरे कशासाठी घेऊ? मी मेल्यावर कोण सांभाळणार आहे? सांगा ना. गरज काय? मी आहे तोपर्यंत करत राहील, नंतर सांभाळायचं असेल ते सांभाळतील बरोबर. आणि म्हणून तुम्ही चैतन्य म्हणत बघा ना, तुम्हाला कधी कुठल्या कर्मकांडात अडकवलेलं आहे, ना माऊलीचं नाव घ्यायला सांगतात, ना ज्ञानयोगाचं शिबिर करा असं सांगतात, ना कुठला धर्म आहे ना कुठला पंथ आहे. आपलं शिबिर मुस्लिम लोकांनी केलेलं आहे, ख्रिश्चन लोकांनी केलेलं आहे, बौद्ध धर्मातले लोक तर नेहमीच येत असतात, जैन धर्मीय लोकांनी केलेलं आहे, हिंदू धर्मीय लोकांनी केलेलं आहे. का बरं? आपलं शिबिर मी विषयी, मी हे जात पात धर्म कर्मकांड याच्याविषयी नाही. आपलं शिबिर कशासाठी? की तुम्ही आनंदात कसं राहायचं. आनंद हा धर्म आहे आपला, माणुसकी हा धर्म आहे आपला. आणि मी वैयक्तिक स्वतः तसं वागतो. त्याच्यामुळे मी आध्यात्मिक दुःख, आधिदैविक म्हणजे जे निसर्गातून, आणि आधिभौतिक म्हणजे इतरांकडनं दुःख आहे. पहिल्यांदाच मी 2च वाक्यात क्लिअर केलं. दुःख येणं अटळ आहे. दुःखात होरपळून निघायचं, दुःखात सफर व्हायचं की दुःखमुक्त राहायचं हे ऑप्शनल आहे. आत्ता
आत्ता तुम्ही निर्णय घ्यायचा आहे. यस, दुःखात अडकून थांबायचं की दुःख हा जीवनाचा भाग म्हणून स्वीकारायचं, बस चलते राह, काही करायचं नाही, बस यूं ही चला चल रही यूं ही चला, कुछ नहीं करने का, बस चलते रहना. चढ उतार येत राहतात. समजलं का? तुमचं लक्ष कशाकडे, हा प्रयोग जो ना हा लक्षात घ्या, तुमचं लक्ष कशाकडे हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. ज्याच्याकडे तुमचं लक्ष असतं तेच तुम्हाला अनुभव जीवन देत असतं, तेच अनुभव तुम्हाला जीवन देत असतं. म्हणून ध्यान, प्राणायाम, साधना, पूजा करणं, आरती करणं, जे ज्याला तुम्ही मानतात, तुम्ही अल्लाला मानाला की येशूला माना की बुद्धाला माना की तुम्ही कोणाला माना, पण त्याची साधना नियमितपणे केलं तर ते सगळे मार्ग तुम्हाला तुमच्या आतमध्ये घेऊन जातात. आणि आतमध्ये घेऊन गेल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्यांमध्ये तोच परमात्मा दिसायला लागतो, तीच ऊर्जा दिसायला लागते. आणि मग ही एकत्वाची जी भावना आहे, ही एकत्वाची भावना तुमचं जीवन अजून सुदृढ, सुंदर, संपन्न आणि आनंदी करते. त्याच्यासाठी कुठेतरी जोडलेलं राहा. मी असंही म्हणत नाही की ज्ञानयोगासोबत जोडलेलं राहा. तुम्हाला नाही आवडत ज्ञानयोग, तुम्ही अजून 1000 संस्था आहेत अशा तिथे जोडलेले राहा, पण तिथं जोडल्या गेल्याच्या नंतर आमचंच खरं आणि बाकीचे खोटे असं करू नका. अध्यात्माची सगळ्यात शेवटची अवस्था काय आहे? हे सगळे माझेच आहे, हे सगळे माझेच आहेत. अध्यात्म म्हणजे काय? हे सगळे माझे तर आहेच, पण सर्वांचं चांगलं व्हावं हा भाव, सगळ्यांचं चांगलं होऊ दे. आणि कोण कुणाविषयी किती जरी वाईट बोललं तर चांगलं काय घ्यायचं बस तितकंच बघणं, बस चांगलं काय घ्यायचं. आणि चुकीनं जरी लोकांमध्ये अडकले, ही अशी बोलली ती तशी बोलली, तिने माझा अपमान केला, हे आधी भौतिक दुःखात जर तुम्ही अडकले, आधी भौतिक तापात जर अडकले, फिनिश. तुम्हाला मानसिक त्रास होतच राहणार. आणि बहुतेक आधी भौतिक दुःख याच्यामुळेच आहे की कुणीतरी तुम्हाला काहीतरी बोललेलं असतं आणि तुम्ही ते मनाला लावून घेतलेलं असतं. आणि मी पुन्हा पुन्हा सांगतोय, मग मोठे मोठे महापुरुष ज्यांनी समाजासाठी एवढं सगळं केलं, त्यांना तर लोकांनी शिव्या दिल्या, शेण फेकलं, मग त्यांनी काय लावून घ्यायचं मनाला? की पुन्हा पुन्हा तेच सांग. हे तुम्हीच नाही, जगातल्या प्रत्येकापर्यंत सेम हेच 3 दुःख आहेत. हे कशासाठी सांगितलं मी? की हे येणार आहे, सफर होऊ नका, उलट जीवनाची सफर करत राहा. कळतंय? दुःख येणं हे अटळ आहे, पण दुःखात स्वतःला घालवून, जीवन घालवून टाकायचं की दुःख येणं अटळ असं समजून दुःखाला टाटा बाय बाय करायचं आणि आपलं लक्ष कशाकडे ठेवायचं हे महत्वाचं. माझी जबाबदारी ती, माझा कचरा ग माझी जबाबदारी. तर हे जो कचरा आहे आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधी दैविक, हे छोड दो बाहेर. ओके, इथं मी थांबणार आहे. शंका असेल काही तर तुम्ही विचारू शकता, म्हणजे आपण त्या सगळ्या शंकांचं निरसन करू. मी जे बोललो त्याच्यावरती काही शंका आहे का? बोला. कुछ सवाल है तो पूछो, नहीं तो फिर टाटा बाय बाय करेंगे. सांगा असेल तर काही. तिन्ही गोष्टी या कळाल्या तुम्हाला? ओके, म्हणजे तुम्हाला निश्चित काही शंका नाही असं मी समजतोय, कारण काही कॉमेंट्स आलेले नाही आहेत तशा शंकेच्या. काही प्रश्न? काहीच नाही. ओके, तर 15 डिसेंबरला आपलं चैतन्यवनातलं निवासी शिबिर आहे. ज्यांना करायचं ते करू शकतात. बस एकच काम करत राहा, समर्पणातून आलेली शून्यावस्था अनुभवण्यासाठी कुठेतरी समर्पित राहा. साधनेतून आलेलं शून्यावस्था, साधनेतून आलेलं शून्यावस्थेतून आलेलं ज्ञान ते मिळवत राहा.
आणि जे आपल्यासोबत आहेत त्यांची किंमत ओळखा. आपल्या लोकांना काय हवं आहे ते ओळखा आणि इतरांमध्ये न अडकता प्रत्येक क्षणी आनंदी राहण्यासाठी काय करावे. ज्ञानयोग शिबिर करा, बस बाकी काही करू नका. हे वापरा फक्त, ते आपोआप होऊन जाईल. खूप छान. संकट अटळ आहे तर शिबिर का करायचं असं प्रदीपजी विचारतात. संकट अटळ आहे, पण ते अटळ असलेलं संकट आढळ राहून संकट दूर करण्यासाठी, ते आढळता येण्यासाठी शिबिर करायचं. कोलमडून न जाण्यासाठी शिबिर करायचं. संकटाचा त्रास न होण्यासाठी शिबिर करायचं. संकटाला लढण्यासाठीची जी ऊर्जा आहे ती ऊर्जा घेण्यासाठी शिबिर करायचं. संकटाला आनंदाने सामोरं जाऊन असं जीवन जगायचं की त्याच्यातून इतरांना प्रेरणा मिळेल, त्या प्रेरणेसाठी शिबिर करायचं. संकट वाटलंच नाही पाहिजे आणि संकटात तुम्ही संकट मोचन म्हणून, संकट मोचक म्हणून उभे राहिले पाहिजे, याच्यासाठी शिबिर करायचं. ओके प्रदीपजी, तसं तुम्हाला त्याचा अनुभव आलेला आहेच. समजतंय? संकट कोणाच्या आयुष्यात नव्हतं, प्रत्येकाच्याच आयुष्यात होतं. फक्त त्या संकटाला संकट समजलं की प्रॉब्लेम येतो. छान. ज्ञानयोगामुळे जीवन अनेकांचं बदललेलं आहे. त्यांचंच बदललं की जे ज्ञानयोगाच्या सोबत जोडलेले आहेत. तुम्ही जोडून राहा, पकडे रहना, छोडना नाही. शिबिर अटेंड केल्याने मानसिक आजारातून मुक्ती मिळेल का? मानसिक आजारच राहणार नाही जर हे फॉलो केलं तर राजेंद्रजी. आणि तुम्ही येत आहेत मला वाटतं 15 तारखेला. 100% मिळेल. 100% फायदा होईल. फक्त कसं असतं, एकदा शिबिर केलं झालं संपलं असं नसतं. शिबिर केल्याच्या नंतर तुम्ही ते फॉलो करणं गरजेचं आहे. म्हणजे प्राणायाम करा, ध्यान करा. तुम्ही जर 15 तारखेला राजेंद्र येणार असताल तर आपल्या पंढरी गुरुजींना सांगा मला ग्रुपमध्ये ॲड करा आणि त्याच्यातच तुम्ही रोज सकाळी सगळे प्राणायाम करू शकता. तुम्ही कुठलीही संस्थेशी जोडलेले असताना आपले प्राणायाम तुम्ही करू शकता. हां, आता ज्यांना ज्यांना झूम मीटिंगमध्ये सकाळी प्राणायाम करण्यासाठी यायचं आहे ना, तर त्यांनी सूर्यभान गुरुजींचा नंबर जो आहे 98 34 12 19 29 आणि यांचा जो नंबर आहे पंढरी गुरुजींचा 90 21 53 21 57, यांना मेसेज करा आणि सांगा की आम्हाला ॲड करा. तर आजपासून 100% लोक काय म्हणतात याच्याकडे विचार सोडून द्या, त्याच्यातून शिकत चला आणि आपल्या आपल्या आनंदात मस्त राहायचं आणि चांगल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा. आपण काय करतो माहिती आहे का? समजा उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल कोण आहे आता इथे, सुनीलजी. समजा मी आणि सुनीलजी आहेत दोघं जण. मला जे दिसलं त्यांचं नाव घेतलं मी. तर मी आणि सुनीलजी, आम्ही दोघांचा एकमेकांवरती खूप विश्वास आहे. तर विश्वास असताना काय होतं, तिसरा एक जण मला सुनीलजींविषयी काही सांगतो आणि मला तो काय सांगतो, सुनीलजी तुमच्याविषयी असं असं बोलत होते. मी काय करतो, सुनीलजींना न विचारता मनातच असं ठेवतो की हा मला मी एवढं यांना दिलं आणि हे माझ्याविषयी असं बोलतात. मग त्याच्यानंतरचं माझं पूर्ण जे सुनीलजींसोबतचा व्यवहार असतो ना, ते तर माझ्यासोबत मनापासून बोलतात. त्यांच्या मनातही नसतं ना, ध्यानी ना मनी, पण मी त्यांच्याविषयी काहीतरी निगेटिव्ह विचार करतो. हा माझा प्रॉब्लेम आहे. का बरं? कारण मी माझ्या लोकांच्या बद्दल तिसरा काय सांगतो ते ऐकतो. तुम्हाला कुठलीही शंका असेल ना, तुम्ही डायरेक्टली जा आणि प्रेमाने त्यांना विचारा. जर जिथं खरंच असेल तुमचं जोडलेलं, ते बरोबर तुम्हाला सांगतं. तर हा एक बदल स्वतःमध्ये आजपासून करा. ओके, आतून काही शंका नाही? तुम्हाला जवळपास सगळ्या शंका क्लिअर झालेल्या आहेत. तर दुःख येणं अटळ आहे, दुःखात सफर व्हायचं की नाही चॉईस आहे. आणि ज्ञानयोग आला तर दुःखच वाटत नाही, त्याचा विचारच करत नाही. दुःख काय आनंद काय, सगळ्याच्या समभावात तुम्ही राहतात. तुम्हाला जर वाटलं तर सत्संग शेअर करा सर्वांना तुमच्या टाईमलाईनवरती, म्हणजे इतरांपर्यंत पण हे ज्ञान पोहोचेल. जय गुरुदेव. यूट्यूबवरती टाकतो मी थोड्या वेळाने हा सत्संग. जय गुरुदेव. समी जय गुरुदेव करे सर्वांना. जय गुरुदेव. जय गुरुदेव. कोण दिसतं छोट?
के